को जाने वेबिनार के बारे में थोड़ा मैं यहाँ पर बैकग्राउंड देना चाहूँगा कि हमारे जो जल बिरादरी के मेंटर विनोद बोधनकर सर, नरेंद्र चुग सर, इन्होंने आओ नदी को जाने ऐसी वेबिनार सीरीज शुरू किया था अप्रैल 2020 में। और लगभग 44 एक्सपर्ट का टॉक होने के बाद ऐसे तय किया गया कि हम अप्रैल 2021 में फिजिकल यात्रा निकालते सारे डिस्ट्रिक्ट की। उस यात्रा भी तय हुई थी कि नासिक से लेके वर्धा तक, लेकिन कोरोना के सेकंड वेव के वजह से ये यात्रा फिजिकल नहीं लेकिन ऑनलाइन के माध्यम से शुरू हुआ। और फिर नासिक, जलगांव, नंदुरबार, धुलिया ऐसे करते करते 36 जिलों की यात्रा कंप्लीट हुई। जब 3 डिस्ट्रिक्ट कंप्लीट हुए, नासिक, नंदुरबार, धुलिया, तो हमने तय किया कि जैसे आओ नदी को जाने वेबिनार सीरीज शुरू है, हम आओ तापी नदी को जाने वेबिनार सीरीज शुरू करते हैं। मुझे खुशी है बताने में कि आज 3 साल हो गए। हर महीने के सेकंड और फोर्थ संडे को हम आओ तापी नदी को जाने वेबिनार का ऑर्गेनाइजेशन करते हैं। हमारी पूरी टीम इसमें साथ देती है। मैं तो एक इसमें जरिया हूँ। और जब ये यात्रा शुरू हुई ऑनलाइन में मई 2021 में, तो जलगांव जिले का मॉडल विलेज गाड़ेगांव, वहाँ के जो भी महानुभाव है, वहाँ के एनजीओ, वहाँ के जो भी देहाती है, वो सारे लोग और गवर्नमेंट ऑफिसर, ऐसे उनको हमने यहाँ पर आमंत्रित किया और ये टॉक उनका जो भी है मॉडल विलेज गाड़ेगांव ऐसे वेबिनार की शुरुआत की। आज तक लगभग आज हम 74 वेबिनार में, 73 वेबिनार में 125 से भी ज्यादा महानुभाव आ चुके हैं, जो महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात तीनों राज्यों से जुड़े। और उनका हर एक का जो भी टॉपिक है अलग अलग है, जल, जंगल, जमीन, जानवर। कोई अलग अलग ग्रुप मिले, जैसे भूजल वारकरी है, मिशन 500 है, आर्ट ऑफ लिविंग है, इसके अलावा गायत्री परिवार, ऐसे अलग अलग ग्रुप मिले अलग अलग एरिया में काम करने वाले, जैसे कमल वाले बाबा है। इसके अलावा बी कीपिंग के ऊपर काम करने वाले, ऐसे सारे लोग, कोई तो सिर्फ मिट्टी पे काम कर रहा है। तो इनसे हमें पूरे ताप्ती रिवर बेसिन में जो भी एक्सपर्टाइज है, किसी किसी का अनुभव 10 साल से लेके 40-40 सालों तक का है, तो इससे हमारा संवाद शुरू हुआ। ये तो गैदरिंग है, और गैदरिंग से ये संवाद कंटिन्यूस जारी है। और आज हम 74 वेबिनार में। और हम ये तापी नदी में नहीं है अग्रणी रिवर, लेकिन ऐसे अगर बीच बीच में जो भी मॉडल्स है हमारे महाराष्ट्र में, उन लोगों को भी तापी नदी के वेबिनार में इनवाइट किया जाए। इसलिए हमारे टीम ने आज अग्रणी रिवर के बारे में ये टॉक रखा है, जिससे हमें पता चलता है कि जब सारा पीपल्स पार्टिसिपेशन होता है तो कैसी नदी जिंदा हो सकती है। तो मैं ज्यादा वक्त न लेते हुए आज के हमारे स्पीकर नरेंद्र चुग सर, जो हमारे मेंटर है और महाराष्ट्र जल बिरादरी के प्रेसिडेंट है, इसके अलावा जो चला नदीला जानुया प्रोजेक्ट है उसके स्टेट कमिटी मेंबर है, महाराष्ट्र का यशदा जल साक्षरता केंद्र उसके वो जल नायक भी है। तो ऐसे नरेंद्र चुग सर और उनके साथ अग्रणी रिवर पे जो काम कर रहे हैं अंकुश नारायण कर जी, तो मैं दोनों का स्वागत करता हूँ। और वो अपना जो भी उनका टॉपिक है अग्रणी रिवर के बारे में, उन्होंने पिछले 10-12 सालों में क्या क्या काम किया हमारे साथ शेयर करने की मैं उनको रिक्वेस्ट करता हूँ। थैंक यू वेरी मच। अम, सभी को नमस्कार। आज की प्रेजेंटेशन अंकुश नारायणकर करेगा, जो अग्रणी नदी के साथ पिछले एक 10-12 सालों से जुड़ा है और उस पर अलग अलग पहलुओं पे काम कर रहा है। मैं अंकुश को निवेदन करूंगा कि अंकुश
आजची मीटिंगची सुरुवात तू करणार आहे. नक्कीच. धन्यवाद सर. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या मीटिंगमध्ये. मी ऍक्च्युली प्रेझेंटेशन म्हणजे काही सादरीकरण काही करणार नाही, नरेंद्र चूक सर ते सादरीकरण करतील, परंतु एक अग्रणी नदी काय आहे, विशाल दादा मराठीत बोललं तर चालेल ना, काही हिंदीतच बोलायला लागेल? मराठीत बोललं चालेल ना? मला वाटतं की ते सगळ्यांना मराठी समजणारे व्यक्ती आहेत. नाही, सर हिंदी मराठीत दिसत. सगळे जरी मराठीत आहे पण नंतर लोक बघतात तर त्यांना कळलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. मग ते हा, ज्यांना मराठी समजेल ते माझं बघतील, ज्यांना हिंदी पाहिजे नरेंद्र सरांचं ऐकतील. ठीक आहे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, चालेल. हो, नाही काय विशाल दादा, मराठीमध्ये मला सोपं होईल सांगायला, ठीक म्हणजे आहे ते ठीक मी आहे, एकदम व्यवस्थित काही सांगतो. प्रॉब्लेम नाही. हो, ठीक आहे. इथं उपस्थित सर्व अशोक पवार सर, बिला पाटील सर, प्रमोद सरदार सर, पाटणकर सर असतील, आपले राजेंद्र मासोळे, प्रमोद सरदार सर, आपल्या डॉक्टर विदुला स्वामी मॅडम पण आलेल्या आहेत. तर या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि आज आपल्या या आओ तापी नदी को जाने या वेबिनारमध्ये आता म्हणूया की अग्रणी नदीला जाणण्यासाठी आपण इथं सर्वजण उपस्थित आहोत. तर मी तुमच्या समोर एक असं दृश्य उभं करतोय की जे गेल्या 2013 पासून आपण अग्रणी नदीचं पुनर्जीवन कशा घटकांपासून केलं, किंवा काय कन्सेप्ट होती याच्या पाठीमागची. तर याच्यामध्ये 2013 साली मी सुरुवात कशा पद्धतीने झाली ते थोडं थोडक्यात इथे मांडतो. की 2013 साली पुण्यामध्ये डॉक्टर राजेंद्र सिंहजी यांचं एक भाषण किंवा व्याख्यान होतं. ते व्याख्यान ऐकण्यासाठी आमच्या भागातील 2 व्यक्ती, डॉक्टर रवींद्र होरा सर आणि दादा संपतराव पवार, असे 2 व्यक्ती त्यांच्या पुण्यामध्ये गेल्या होत्या. निमेरपण त्यांचं व्याख्यान ऐकलं आणि ज्यावेळेस ते बोलून बाहेर निघत होते त्यावेळेस होरा सरांनी आमचं विचारलं की भाईजी, हम तो आपका बहुत बार से सुने हैं कि आपने तब तक उन्होंने 7 नदी उधर से बारमाही की थी, कि हमने बहुत बार सुना है कि आपने 7 रिवर उधर आपने पैरेलल की बारमाही की है, लेकिन हम कब तक सुने. म्हणजे त्यांनी असं विचारलं की आम्ही कितीपर्यंत ऐकू हे. मग डॉक्टर सिंह सरांनी विचारलं मग तुम्ही काय अपेक्षित होते. ते म्हणले की आम्ही पण एक मॉडेल करू इच्छितोय. तर काय मॉडेल करू इच्छितो, तर अग्रणी नदीचं, आमच्या भागामध्ये पण नदी आहे जी कोरडी पडलेली आहे, तर आम्ही त्याला करू शकतो का. त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वतःचा जबाबदारी घ्यायला तयार असाल तर मी याच्यामध्ये जी काही लागणारी मदत आहे, मी ज्या पद्धतीने नद्या बारमाही केलेल्या आहेत, तर ती सर्व मदत मी तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. फक्त स्थानिक लोकांनी तिथली जबाबदारी घेतली पाहिजे. ती जबाबदारी तुम्ही घ्यायला तयार असाल तर मग मी तुम्हाला तांत्रिक मदत करण्यासाठी तयार आहे. तर डॉक्टर रवींद्र होरा सर असतील आणि संपतराव पवार सर असतील, तर यांनी ही पूर्ण जबाबदारी स्वीकारली की नाही आम्ही जबाबदारी घेतो या नदीची बारमाही करण्यासाठी. तर या टीममध्ये त्यासोबतच नरेंद्र चूक सर होते, डॉक्टर विनोद बोधनकर सर होते. आमच्या आता परत सांगलीमध्ये मग इथं आल्यानंतर जी बैठक झाली त्यास आमचे खुशवा सर कलेक्टर होते सांगलीला. तर याच्यामध्ये पूर्ण आमच्या एक सांगलीमध्ये टीम तयार झाली अग्रणी नदीची. त्याच्यामध्ये आमचे प्रसन्न कुलकर्णी सर असतील, विलास चौताई सर असतील, भरपूर म्हणजे राजेंद्र मदने म्हणून होते ते होते त्याच्यामध्ये, देवयानी कुलकर्णी मॅडम होते की देवयानी कुलकर्णी मॅडमनी तर डॉक्टर राजेंद्र सिंहजी सरांसोबत आश्रममध्ये त्याच्यावरती पीएचडी केलेली आहे. तर या नदीचा अशा या भाषणातून याची कामाची सुरुवात झाली. ज्यावेळेस नदीला पाहायला ऍक्च्युली गेले तर ह्या नदीचा मी तुम्हाला अग्रणी नदी काय आहे तर मग त्याचा हे तिथं ज्यावेळेस चर्चा झाली की आपण हे नदीचं उगम म्हणजे आपण हे करू शकतो, पुनर्जीवन करू शकतो. तर त्यावेळेस मग या टीमनं आता जी मी काही 8-10 नावं घेतली त्यावेळेस मी तो उपस्थित नव्हतो, मी नंतर 15 पासून यांच्याशी जोडला गेलो. परंतु या सर्व टीमनं त्याचा अभ्यास सुरू केला. ज्यावेळेस अभ्यास सुरू केला अग्रणी नदीचं त्यावेळेस असं लक्षात आलं की या अग्रणीचं जे उगमस्थान आहे ते खानापूर तालुक्यातील ऐनवाडी गावामध्ये आहे. ऐनवाडी गावापासून ही नदी निघते आणि वाहत 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 जाऊन 105 किलोमीटरचं अंतर पार करून कर्नाटक म्हणजे ऐनवाडी हे महाराष्ट्रातलं आहे, कर्नाटक मधल्या आथणी तालुक्यातील म्हणजे बेळगाव जिल्ह्यातल्या कुल्लकबल्ली गावामध्ये जाऊन कृष्णेला मिळते. म्हणजे 2 राज्यातून वाहणारी आपली ही अग्रणी नदी आहे. त्यातलं 60 किलोमीटरचं अंतर हे महाराष्ट्रातलं आहे, तर 45 किलोमीटरचं अंतर हे कर्नाटकातलं आहे. तर एकूण 105 किलोमीटर वाहून ती जाऊन कृष्णेला मिळते. त्यावेळेस त्यांनी असा अभ्यास केला की कृष्णेच्या एका बाजूच्या नद्या बघितल्या राईट साईडच्या तर 8, 10, 12 नद्या त्यांना दिसल्या, आणि जर लेफ्ट साईडच्या नद्या बघितल्या तर 2-3च दिसल्या. त्यामध्ये वेरळा एक नदी आहे, अग्रणी आहे, अशा प्रमुख 2-3च नद्या त्यांना दिसल्या. परंतु ही अग्रणी नदी खूप म्हणजे पूर्वी वाहत असेल, परंतु 13चा अभ्यास जेव्हा केला त्यास कोरडी होती. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, खुशवासाहेब कलेक्टर होते, मग यांनी तिथं जाऊन लोकांशी चर्चा केली. भाई संपतराव पवार त्याच भागातले असल्यामुळे तिथे त्यांनी ती पाहणी केली. तर पाहणी करताना मी याचा अभ्यास थोडक्यात तुम्हाला आधी मांडतो. ते कसं काम सुरू झालं हे मांडण्याच्या अगोदर ह्या नदीचा काय अभ्यास आहे जसं मी तुम्हाला आता लांबी सांगितली त्याच पद्धतीने या नदीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 तालुके आहेत. उगमाचा खानापूर तालुका, त्यानंतर तासगाव तालुका, कवटेमंकाळ तालुका, या 3 तालुक्यातून नदी वाहते आणि जत आणि मिरज तालुका त्याचा वॉटरशेड आहे. म्हणजे तुझा पाणलोट आहे. एकूण 7 पाणलोट आहेत आमच्या नदीमध्ये. KR 36, 37, 38, 39, 51,
52 आणि 53 अशा या 7 पाणलोटांनी मिळून ही नदी बनलेली आहे. एकूण या 5 तालुक्यातली 107 गावं या नदीमध्ये जोडलेली आहेत. हे सगळं ज्यावेळेस या टीमनं अभ्यास केला की नदीचे किती गावं आहेत, कोणकोणत्या गावातून नदीला पाणी येतं, नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत, नदीला मिळणारे ओढे कोणते आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर ही सगळी माहिती समोर आली की नदी काठावरती 19 गावं आहेत आणि नदी बेसिनमध्ये 107 गावं आहेत. नदी काठावरची आपण उगमापासून जर आपण बघत आलो म्हणजे आमच्या भागामध्ये, मी तुम्हाला एक थोडक्यात 5 मिनिटांमध्ये नदीची म्हणजे नदी कशी वाहते ते सांगतो की कोणकोणत्या गावातून वाहते. तर आमच्या खानापूर तालुक्यातील ऐनवाडी गावापासून जर नदी निघाली तर ती ऐनवाडी सुरुवातीला करते, त्यानंतर जाधववाडीला येते, जाधववाडीवरून गोरेवाडी, बलवडी, सुलतानगादे, बेनापूर, करंजे ही खानापूर तालुक्यातली गावं आहेत. त्यानंतर वायफळे, बिरनवाडीचा काही भाग येतो, सिद्धेवाडी, सावळज, वजरचौंडे, मळणगाव ही तासगाव तालुक्यातली गावं आहेत. त्यानंतर शिरडोन, मोरगाव, हिंगणगाव, विठरायचीवाडी, आग्रंदोलगाव, लोणारवाडी अशी 19 गावं ही सगळे मिळून कवटेमंकाळ तालुक्यातली उर्वरित गावं अशी ह्या नदीकाठावरची गावं आहेत. मग ज्यावेळेस या नदीचं काम करण्याचं काय काम करावं, मग हे नदीचं आपला बारमाही करायचं आहे, पुनर्जीवित करायचं आहे, तर हे काय करणं अपेक्षित आहे हे ज्या सुरू झालंय, चर्चा सुरू झाली, या टीमनी त्यांच्या डॉक्टर यांच्यासोबत संपर्क केला. त्यावेळेस त्यांच्या आपले जे काही तरुण भारत संघ जो आहे तो डॉक्टर यांचा जो आश्रम आहे त्या आश्रमामधून त्यांचे एक वरिष्ठ सहकारी, त्यांचं गोपाल सिंह असं नाव होतं, ते वरिष्ठ सहकारी या भागात आले आणि त्यांनी ती नदी पूर्ण पायी फिरली. त्यांच्यासोबत ह्या अभ्यासासोबत ही टीम पण संपूर्ण फिरत होती. त्यावेळेस असं लक्षात आलं की नदीचा जो ऐनवाडीचा जो उगम आहे, उगमापासून जो खानापूर तालुक्याचा शेवट होतो करंजे गावामध्ये, तर त्या 20 किलोमीटरचा हा भाग आहे, 20 किलोमीटरचा टप्पा आहे. तर त्या 20 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये एकही पाणी साठवण्यासाठी किंवा पाणी अडवण्यासाठी कोणतेही स्ट्रक्चर नाही. त्याच्यामध्ये बंधारा नाही, केटीवेर नाही, दगडी बंधारा नाही, माती बांध नाही, काहीच नाही नदीला. आणि नदीचा उतार तर खूप मोठा आहे. नदीचं प्रेझेंटेशन देतील त्यावेळेस ते पूर्ण तुम्हाला आकडेवारी सांगतील की किती नदीचा उतार आहे या 20 किलोमीटरमध्ये. तिथल्या गावातील लोकांशी जेव्हा चर्चा केली त्यांनी सांगितलं की पाऊस पडतो का, तर पडतो पाऊस. कधी पडतो हे सांगून पडत नाही, पाऊस तरी पडतो परंतु पाणी थांबत नाही. पाऊस पडतो, खाली जो सुलतान गादेचा जो पूल आहे तर तो 1 दिवस किंवा 10 तास पाण्याखाली जातो आणि त्यानंतर 1-2-3 दिवस गेले की आम्हाला पाणी बघायलाच मिळत नाही, का तर हे सगळं पाणी खाली वाहून निघून जातं. आमच्या आग्रा नदीवरती सिद्धेवाडी गावामध्ये एक मोठा टँक आहे, मोठा तलाव आहे, MI टँक असेल तो खूप मोठा तलाव आहे, तर त्या तलावामध्ये पाणी येतं. मग असं लक्षात आलं की मग तिथल्या भागात तिथं मोठ्या प्रमाणात द्राक्षबाग होती, परंतु दुष्काळ वाढत गेल्यामुळे तिथं चारा छावण्या सुरू झाल्या आणि द्राक्षबाग लोक कापून टाकत होते की तिथं पाणी नसल्यामुळे. मग ह्या सगळ्याची जलबिरादरी टीम होती, मी आता 10-12 नावं सांगितली, तर त्या टीमने तिथं फिरून लोकांशी चर्चा केली आणि सांगितलं की आपण असं करूया का की नदीवरती पाणी अडवण्यासाठी काय करता येईल का आपल्याला. तर ते म्हणले करूया आपण, आम्ही तयार आहे त्या करण्यासाठी, तुम्ही आम्हाला सांगा काय करायला लागेल. तर साधारणतः ही नदीमध्ये बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये विनोद बोधनकर सर होते, नरेंद्र चोक सर होते, राजेंद्र मदने होते, आमची सांगलीमधली लोकलची सगळी रवींद्र होरा सर, चौथे सर, सगळी टीम होती. नदीमध्ये बैठक झाली, तुम्हाला ते सर फोटो दाखवतील त्या बैठकीचा. त्या बैठकीमध्ये साधारणतः 100 ते 125 लोक उपस्थित होते, का तर पाण्याचं काम करायचं आहे आणि दुष्काळाची खूप मोठी झळ आपल्या भागात होते आणि कुठली तरी संस्था किंवा कुठली तरी माणसं आपल्या मदतीला आलेली आहेत. आणि ज्यावेळेस माझ्या टीमने सगळ्यांसमोर आपली भूमिका मांडली की आम्ही बाहेरून आलेले लोक आहोत, आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टीची मदत करू, परंतु हे आम्ही काम करणार नाही, काम तुम्ही करायचं आहे, तुम्ही पाया काढायचं आहे, तुम्ही वापरायचे, तुम्ही खडी वापरायचे, तुम्हाला हे काम करायचं आहे, आम्ही सगळी तुम्हाला मदत करू. त्यावेळेस मग पहिली मिटिंग झाली, लोकांच्या जबाबदाऱ्या फिक्स झाल्या. दुसऱ्या मिटिंगला मात्र फक्त 3च लोक होती त्या स्थानिक मधली. ज्यावेळेस काम करण्याची ऍक्च्युली म्हणजे खरी ही सुरू झाली, काम आता जागेवरती आपल्याला काम करायचं, 3 लोक समोर आली. एकाचं नाव होतं विलास गायकवाड, एकाच नाव होतं पोपट गायकवाड, तिसऱ्याच नाव होतं परशुराम गायकवाड. ह्या 3 व्यक्तींनी सांगितलं की आपण इथं गायकवाड माळा म्हणून जो आहे बलवडी गावामध्ये, तर तिथं आपण जे गोपाल सिंह आले होते त्यांनी आपल्याला 15 ते 20 साईट अशा दाखवले होते की जिथं आपण बंधारे करू शकतो, जेणेकरून ते बंधाऱ्याचं पाणी भूगर्भात मुरेल आणि त्या भागातली भूगर्भाची पाण्याची पातळी वाढेल. तर गोपाल सिंहाने जी साईट दाखवली होती गायकवाड मळ्यातली, तर त्या गायकवाड मळ्यातल्या ठिकाणी आपण बंधारा लोकसभागातून करण्याचं निश्चित झालं. आता लोकसभागातून नदीवरती बंधारा करण्यासाठी जी काही लागणारी मदत होती, जसे की मग त्याला सिमेंट लागेल, खडी लागेल, लेबर लागतील, तर मग त्या तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलं की यासाठी लागणाऱ्या मटेरियलसाठी आम्ही 25-25 हजार रुपये जमा करतो. 75,000 रुपये जमा झाले, त्यातून मग पाया काढणं असेल, वाळूची वाहतूक करणं असेल, काही सिमेंट खरेदी करणं असेल. मग ही जी काही टीम होती आमच्या सुरुवातीची, नरेंद्र चूक सर असतील, होरा सर असतील, राजेंद्र मदने सर असतील, या लोकांनी काही पैसे जमा केले पुण्यामधून, कोल्हापूरमधून, त्यांच्या ऑफिसमधून. हे दुष्काळाच्या भागामध्ये एक चांगलं काहीतरी काम होतंय आणि ते काम करण्यासाठी आपण मदत करावी अशी तिथं भावनिक साथ लोकांना घातली आणि मदत जमा केली. मदत ही पैशा स्वरूपात नव्हती, वस्तू स्वरूपात होती. कोणी सिमेंट दिलं, कोणी खडी दिली, कोणी स्टील दिलं. अशा स्वरूपामध्ये 2013 मध्ये मला वाटतं की बलवडी गावामध्ये पहिला लोकसभागातून बंधारा बांधला
आता हे नदीवरती तुम्हाला कल्पना असेल की नदीवरचं पाणी आपण कधीही अडवू शकत नाही शासनाच्या परमिशन शिवाय. आता हे बंधारा बांधण्यासाठी आपल्याला शासनाची परमिशन हवी होती. त्यावेळेस या टीमनं आमच्या एक डोकं लावलं की आपण परमिशन घेण्यासाठी शासनाकडे गेलो तर खूप वेळ जाईल याच्यामध्ये. ही सगळं टीम जाऊन कलेक्टर साहेबांना भेटली आणि तिथं कुशवाहा साहेब म्हणून कलेक्टर होते, त्यांना सांगितलं की आम्ही असं लोकसभातून काम करू इच्छितोय आणि सर तुमच्या हस्ते आम्हाला उद्घाटन घ्यायचं आहे या कामाचं. उद्घाटनालाच कलेक्टर साहेबांना बोलवलं, त्यामुळे परमिशनचा हा भागच राहिलेला नाही. कलेक्टर साहेब उद्घाटनाला आले आणि 3-4 महिन्यामध्ये इथं बंधारा बांधला गेला. आता ते तारीख वगैरे माझ्या पूर्ण लक्षात नाही, नरेंद्र सर ते ज्यावेळेस सांगतील त्यावेळेस तुम्हाला ते तारीख पण सांगतील त्याची किती. याच्यात 6 लाख रुपयामध्ये तो बंधारा पूर्ण झाला. 6,25,000 काही त्याची समथिंग अमाऊंट आहे. तर तेवढ्या रकमेमध्ये तो बंधारा पूर्ण तयार झाला. ज्यावेळेस आमच्या टीमनं, जे विलास चौटे सर आमच्या टीममध्ये होते, त्यांनी शासनाकडनं या बंधाऱ्याचं एस्टिमेट तयार करून घेतलं. तर ते एस्टिमेट त्यावेळेस काहीतरी 20 का 21 लाख रुपयाचं चाललं होतं, जो आपला 6 लाख रुपयात लोकसभागामध्ये तयार झाला. बंधारा तयार झाल्यानंतर पहिले 15-20 दिवस किंवा महिनाभर असंच बंधारा पडून होतं, कारण पाऊसच नव्हता त्या भागामध्ये. परंतु एक पाऊस असा मोठा झाला आणि तो पहिल्याच पावसामध्ये बंधारा भरून गेला. पहिल्याच पावसामध्ये. तुम्ही म्हणाल एकाच पावसात बंधारा कसं काय भरला, का तर हा जो बंधारा आहे, जे लोकेशन आहे, तर ते नदीच्या उगमापासून साधारणतः 14 किलोमीटरच्या आसपासचं लोकेशन आहे. का तर खाली 6 किलोमीटर सोडलं तर 20 किलोमीटरचा वरचा भाग आहे नदीचा, खानापूर तालुक्यातला. वरचं जे 14 किलोमीटरमध्ये एकही स्ट्रक्चर पाणी अडवण्यासाठी नसल्यामुळं पडलेलं सगळं पाणी आलं आणि या बंधाऱ्यामध्ये थांबलं आणि ते बंधारा भरून ओव्हरफुल झाला. लोकांच्या लक्षात आलं की अरे बापरे, पाणी आपण असं थांबवू शकतोय. इतकं मोठं पाणी थांबलेलं गावांनी बघितलं, प्रचंड हे झालं याच्यामध्ये. आणि जी लोक बंधाऱ्याचं काम चालू असताना बघायला येत होते की हे काम खरंच होईल का खरंच होईल का, आणि ते काम त्यांचा विश्वास बसत नव्हता. मग असे जे काही मालोजी शिंदे वगैरे दुसऱ्या गावातली लोक होती, त्यांनी सांगितलं नाही आता आम्ही आमच्या गावात अशा पद्धतीने करू, तुम्ही आम्हाला तांत्रिक मदत करा, त्याचे काही डिझाईन असेल ते तुम्ही द्या, आम्ही लोकसहभागातून असे बंधारे बांधू. असं करत असताना या नदीवरती 6 बंधारे त्या 3 वर्षामध्ये लोकसहभागातून झाले. मग कलेक्टर साहेबांना ही पूर्ण जाणीव झाली की आपण या नदीचं काम करू शकतो. डॉक्टर राजेंद्र सिंह 1-2 वेळेस येऊन गेले होते, कलेक्टर साहेबांना भेटून गेले होते. अग्रणी नदी खोरे पुनर्जीवन प्रकल्प असा प्रकल्प सुरू झाला. यांत्रिक विभाग कोल्हापूर, जो आमचा यांत्रिक विभाग आहे, तर त्या विभागानं या नदीचं आपल्या त्यांच्याकडे असणाऱ्या मशिनरी वापरून रुंदीकरण केलं. याच्यामध्ये आमच्या जलप्रतिचा रोल काय होता, तर लोकांनी जे काही अतिक्रमण केलेलं होतं तर ते लोकांना समजून सांगणं की बाबा आपण हे पाण्याचं काम करतोय, आपण हे अतिक्रमण केलं ते आपण स्वतःहून काढून घेऊया. मग आपण तिथल्या स्थानिक लोकांना घेऊन, ग्रामपंचायतला घेऊन आपण ते मार्किंग करून द्यायचं काम करत होतो आणि हे पूर्ण त्याचं रुंदीकरण त्या नदीचं करण्यात आलं. पूर्ण उगमापासून ते आमच्या लोणारवाडी गावापर्यंत 45 किलोमीटरचं हे रुंदीकरण केलं. मधलं एक 10 किलोमीटरचं काम राहिलेलं आहे, अजूनही राहिलंय ते. तर त्यामध्ये ते पाणी आलं त्यावेळेस त्यामध्ये राहिलेलं आहे आणि त्यात वाळू असल्यामध्ये ठेवलंय. जिथं वाळू ती वाळू काढली नाही, पण ते रुंदीकरण करत असताना छोटे मातीचे बांध घातले गेले. पण ते काय झालं, मोठा जो पाऊस आला तर त्या पावसानं ते बांध फुटले, का तर ते वरती कोणतंही स्ट्रक्चर नसल्यामुळे ते बांध फुटले गेले. आणि त्याच्यामुळे मग असं लक्षात आलं की जिथं जिथं मातीचे बांध घातले होते मग सिमेंटचे बंधारे का करू नये. मग हळूहळू हा प्रत्येक महिन्याला एक मिटिंग होत गेली. तर त्या मिटिंगमध्ये काही शासनाचे अधिकारी आणि मग आपली जलबिराची टीम असं मिळून याच्यावरती काम वाढलं. मग पुढे जाऊन आम्ही पुढे आलो, जसं की असं लक्षात आलं की मग भाईसाहेब ज्यावेळेस आले बंधारा बघायला, त्यांनी बरंच काय आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्ही हे बघा की तुम्ही नदीवरती तर काम केलंय, लोकांनी साठलेलं पाणी बघितलंय, परंतु भूगर्भातलं पाणी वाढवण्यासाठी तुम्हाला माथ्यावरती काम करणं अपेक्षित आहे. पडलेल्या पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यासाठी त्या नदीच्या उगमाच्या वरती जे काही डोंगर भाग आहे तिथं काम करणं अपेक्षित आहे. मग आम्ही अभ्यास परत सुरू केला या टीमनं आमच्या. तर आमच्या असं लक्षात आलं की आपल्या जे काही 107 गाव आहे त्यातल्या 45 गावामध्ये फॉरेस्ट जमीन आहे. फॉरेस्ट कव्हर नाही, फॉरेस्ट नाही, म्हणजे तिथे काही झाडं नाहीत, पण फॉरेस्टची जमीन आहे. काही गावामध्ये 20 हेक्टर आहे, काही गावात 200 हेक्टर आहे. आमचं जे डोंगरसुरी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये 800 हेक्टर आहे. अशी काही जमीन आहे, वन जमीन जी काही बंजर पडलेली आहे. तर तिथं आपण डीप सिटीचं काम करू शकतो का. तर मग आपण ऐनवडी नावाचं जे गाव आहे बलवडीच्या बाजूला वरती, जिथं उगमाच्या बाजूला, जिथं नदीचा उगम होतो, उगमापासून जस्ट 3 किलोमीटर खालच्या बाजूला त्या डोंगरावरती आपण डीप सिटीच्या कामाला सुरुवात केली. डीप सिटी साधारणतः 10 हेक्टरवरती आपण केलं आपल्या संस्थेकडून, जलबिरादरीकडून, त्या लोकसहभागातून. आणि मग शासनाला जागेल की अरे हे काय तर करतायत लोक. शासनाने नदीवरती बंधारे बांधायला सुरुवात केली. त्यानंतर मग 2016 मध्ये जलयुक्त शिवार ही योजना आली, मग त्याच्यातून काही बंधारे बसले. शासनाने डीप सिटी करायला सुरुवात केली. मग डॉक्टर आयन्स यांना आम्ही परत बोलवलं, परत दाखवलं की बघा आम्ही सीसीटी केली, बंधारे बांधले. परत त्यांनी सांगितलं हे सगळं ठीक आहे, आता आपल्याला याच्यावरती नदीवरती नुसतं काम न करता याच्या ओढ्यांवरती काम करायला लागेल. जोपर्यंत याचे नदीचे ओढ्या वगैरे आहेत ते जोपर्यंत बारमाही होत नाहीत तोपर्यंत नदी बारमाही होणार नाही. मग आम्ही परत अभ्यास सुरू केला किंवा कोणकोणते ओढे मिळतात, कोणत्या गावातून मिळतात. आमच्या असं लक्षात आलं की जी आमच्या अग्रणी नदी आहे
या नदीला प्रमुख दोन नद्या मिळतात. एक आहे महांकाली नदी, जिचं अंतर 22.5 किलोमीटर आहे, आणि दुसरी आहे कमांडलू नदी, जिचं अंतर 15 किलोमीटर आहे. या दोन नद्या या अग्रणीच्या प्रमुख उपनद्या आहेत. आणि साधारणतः 35 ते 40 ओढे जे छोटे छोटे आहेत, प्रत्येक गावातून एक दोन असे ओढे येऊन या नदीला येऊन मिळतात. तर मग त्या ओढ्याचं काम करता येईल का, तर तो आम्ही अभ्यास सुरू केला. याच्यामध्ये सावळज नावाचं जे गाव आहे तासगाव तालुक्यातलं, तर त्या गावातील 4 ओढ्यांचं 2016 साली आम्ही खोलीकरण व रुंदीकरण केलं. ते 4 ओढ्यांची नावं अशी होती: जीत ओढा, सकरपण ओढा, आडहिरा ओढा आणि माळीनगर ओढा. तर याच्यामध्ये काय केलं की आम्ही लोकसहभागातून मशीन त्यांना पुरवलं. शेतकऱ्यांनी, आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी काय केलं, डिझेल आणून मशीनमध्ये टाकलं. ते अशी पद्धत होती की तासाला 6 लिटर डिझेल लागायचं. त्यावेळेस आपल्या जेसीबीला 6 लिटर डिझेल लागायचं. तर 8 तास मशीन चालायचं. 48 लिटर म्हणजे 50 लिटरचे, म्हणजे या बाजूचा शेतकरी 25 लिटर आणि या बाजूचा शेतकरी 25 लिटर, म्हणजे ओढ्याच्या दोन्ही काठावरचे शेतकरी 50 लिटर डिझेल घेऊन यायचे, मशीनमध्ये डिझेल टाकायचे आणि 8 तास समोर उभारून त्या ओढ्याचं काम करून घ्यायचे. असं करून आपण साधारणतः 3 महिने त्या गावामध्ये काम केलं. ओढ्यांवरती भरपूर मोठ्या प्रमाणावरती काम केलं, गाळ काढला, आणि तो गाळ त्या शेतकऱ्यांनी नेऊन आपल्या जमिनीवरती पसरलं. ज्यांनी डिझेल टाकलं होतं स्वतः, त्यांनी आपली वाहन लावले, ट्रॅक्टर वगैरे, काही लोकांनी डंपर पण लावले होते आणि पडीक जमिनीवरती पसरवला. एक तर आमचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये जमिनीवरती गाळ पसरवला गेला. मग आता आम्ही, आमच्या असं लक्षात आलं की अरे आपण ह्या गावात करू शकतो, मग सगळ्याच गावात करू शकतो. मग आम्ही हळूहळू करून मग नांगोळे असेल, कोकळे असेल, रांजणी असेल, धुळगाव असेल, अशा या आमच्या अग्रणी खोऱ्यातल्या 107 गावांपैकी साधारणतः 30 गावांमध्ये आम्ही ओढ्याच्या खोलीकरणाचं काम हाती घेतलं. की शासनाचं याच्यामध्ये काही संबंध नव्हता. लोकांचं डिझेल आणि आपलं लोकसहभागातलं मशीन, या शासनाचा संबंध फक्त उद्घाटनापुरतं, की शासन यायचं, नारळ फोडायचं, उद्घाटन करायचं आणि निघून जायचं. मग आधीमध्ये बघायला येत होतं. तर अशा स्वरूपामध्ये हे काम सुरू होतं. हळूहळू मग शासनाने पण ज्या आम्ही ओढ्यांवरती खोलीकरण केलं, त्या ओढ्यावरती मग बंधारे बांधायला सुरुवात केली. मग जिल्हा परिषद आलं, मग छोटे पाटबंधारे विभाग आलं, त्यांनी पण त्या ओढ्यावरती बंधारे बांधले. याच्यातून काय झालं, खोलीकरण झालेल्या ओढ्यावरती बंधारे बांधल्यामुळे पाणी थांबलं गेलं आणि जमिनीत मुरलं गेलं. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडला. मग आम्ही हळूहळू असं करत पुढे आलो. 2017 मध्ये, म्हणजे आम्ही 13 ते 17 पर्यंत तुम्हाला प्रवासाला सांगितला. 2017 मध्ये आम्ही असं ठरवलं की आपण ओढ्यांवरती तर काम करतोय, परंतु आपण त्याच्या उपनदीवरती का काम करू नये. मग आम्ही उपनदीचा अभ्यास सुरू केला. आमची जी महांकाली नावाची नदी आहे, तर ती 22.5 किलोमीटरचं अंतर, जशी अग्रणी नदी आपली 105 किलोमीटरचं अंतर आहे, 2 राज्यात वाहते. सेम त्याच पद्धतीनं महांकाली नदी ही 2 राज्यातून वाहते, महाराष्ट्र आणि कर्नाटक. 22.5 पैकी 11 किलोमीटर जो भाग आहे तो महाराष्ट्रातला आणि उर्वरित भाग तो कर्नाटकातला. म्हणजे तिचा उगम बसप्पाच्या वाडी तलावापासून होतो आणि ती जाऊन नागनूर या गावी अग्रणी नदीला मिळते. आम्ही त्या नदीची पाहणी केली, त्यावेळेस असं लक्षात आलं की इतकं मोठं पात्र आहे, म्हणजे काही ठिकाणी अग्रणीपेक्षाही मोठं पात्र, म्हणजे 75 मीटरचं, 100 मीटरचं, 103 मीटरचं पात्र, अग्रणी नदीपेक्षाही मोठं पात्र आमच्या निदर्शनास आलं. मग आम्ही लोकांशी चर्चा केली की का याच्यावरती आजपर्यंत पाणी अडवण्यासाठी हे होत नाही. तिथं असं आम्हाला सांगितलं की नाही, इथं आमच्या भागात पूर्वी मोठी नदी वाहून जायची पूर्ण. मग याच्यामध्ये या कायलीमधून लोक त्या कायलीमध्ये, म्हणजे तिकडच्या काठावरती जाण्यासाठी कायलची वापर करायची, म्हणजे बोट नव्हती त्यावेळेस, पण मोठी कढई असते त्याची वापर करायची इकडून तिकडे जाण्यासाठी. मग मला वाटतं की त्यांनी सांगितलं 1972 का त्याच्या अगोदरही त्या नदीवरती एक बसापाच्या वाडी गावामध्ये मोठं धरण बांधण्यात आलं. धरण बांधल्यामुळे ते येणार सगळा पाण्याचा प्रवाह त्या धरणामध्ये थांबला. आणि त्या धरणाची कॅपॅसिटी इतकी मोठी होती की ते बांधल्यापासून फक्त 2च वर्ष, 2017 पर्यंत 2दाच ओव्हरफुल झालं होतं, 2दाच. मग ते ओव्हरफुल होत नसल्यामुळे खाली पाण्याचा प्रश्नच नव्हता. त्याच्यामुळे ही खालची जी काही बसपाची वाडी, अंकले, कोकळे, डफळापूर, कुडनूर, शिंगणापूर, ही 5-6 जी गावं नदी काठावरची होती, ती पूर्ण दुष्काळामध्ये होरपळून निघाली. म्हणजे जिथं पूर्वी हळदीची मोठी बाजारपेठ होती, मोठी केळीची बाजारपेठ होती, तिथं लोकांना ज्वारी बाजरी घेण्यासाठी सुद्धा म्हणजे पिकं उपलब्ध, म्हणजे तेवढी त्यांच्या कॅपॅसिटी नव्हती. मग आम्ही ठरवलं की त्याला आपण लोकसहभागातून बंधारे बांधूया. मग आम्ही विचारलं की तुम्ही शासनाकडे विनंती केली नाही का, तर तिथं आम्हाला अरुण काका पवार म्हणून एक व्यक्ती भेटले. त्यांनी सांगितलं आम्ही प्रत्येक पंचवार्षिकला प्रत्येक वेळेस गेल्या 25 ते 30 वर्षापासून आम्ही एकही असा नेता सोडला नाही. त्यांनी तर सांगितलं की वसंतदादा ज्यावेळेस आमचे मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर पुढे जाऊन R.R. पाटील, तुम्हाला कल्पना असेल, आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, त्यांच्यापर्यंत आम्ही एकही नेता किंवा एकही पुढारी, एकही शासकीय अधिकारी सोडलं नाही की ज्यांना आम्ही आमच्या नदीचं पात्र दाखवलं नाही आणि आम्हाला बंधारे करून द्या असं सांगितलं नाही. पण प्रत्येक याच्याकडून एकच हे आलं की यार्डस्टिक मध्ये बसत नाही. यार्डस्टिक म्हणजे मराठीमध्ये त्याला मापदंड आपण म्हणतो. आपण हे बंधारे आमच्या मापदंडात बसत नाही का, तर नदीचं पात्र मोठं होतं त्याच्यामुळं, आणि पाया खोल लागत होता, म्हणजे 1.2 पेक्षा खाली खोल जायला लागत होतं. त्याच्यामुळे त्यांचं जे काही गणित होतं की म्हणजे आपण, तुम्हाला आता कल्पना असेल, इंजिनियर साहेब वगैरे आहेत आपले, तर जे काही गणित आहे की पाणी साठवण्यासाठी एवढा खर्च केला तरी एवढं हेक्टर जमीन भिजली पाहिजे,
त्याच्यामुळे हे मापदंडात बसत नाही असं सांगायचे आणि कामच होत नाही. प्रत्येक पंचवार्षिकला अधिकारी यायचे, होल मारायचे, पाया लागतो का बघायचं आणि सांगायचं नाही नाही इथं काम होतच नाही. मग असं करून त्यांना वंचित ठेवलं होतं. इथली लोक जी केळी पीक होतं, हळदीची मोठी बाजारपेठ होती, ही लोक ही सगळं सोडून आपलं घरदार सोडून सांगलीमधले इस्लामपूर असेल तिकडचा जो पट्टा, कोल्हापूरकडचा जो भाग आहे त्या भागामध्ये ऊस तुडीला कामगार म्हणून चालली. हा 20 वर्षातला प्रवास होता, 20-22 वर्षात. जसं ते धरण झालं, बसपाचं वडी तलाव झाला तेव्हापासून ते 2017 पर्यंत ही लोक हळूहळू करून मग ते मजूर झाले, जे मालक होते शेतीचे ते मजूर झाले आणि ऊस तुडीला निघून चालले. त्या गावामध्ये बघितलं तर ज्वारी, बाजरी अशीच म्हणजे मोसमी पिकं घेतली जायची. मग आम्ही ठरवलं चला लोकसभागातून बंधारे आपण इथं तयार करूया. लोकांना तयार केलं, काही युवक तयार झाले. कुकळे गावातले सागर पाटील असतील, बसपाच्या वेडी गावातील युवराज वलेकर असतील, डफळापूरमधील आमच्या अवधूत गायकवाड असतील, असे एक 8-10 युवक, अजित पवार म्हणते एक व्यक्ती होती कोकळे गावातले, संजय वडके असे व्यक्ती, मी मुद्दामून त्यांची नावं घेतोय का तर ती लोक पुढे आली आणि त्यांनी सांगितलं की चला आपण इथं बंधारे बांधूया. मग आता बंधारे बांधायचा परत तोच प्रश्न आला की नदीवरती बंधारे कसे बांधायचे शासनाच्या परमिशन शिवाय. परत आम्ही सांगितलं चला आपण शासनाला उद्घाटनासाठी बोलवूया. याच्यामध्ये बंधारे बांधत असताना आपण काय केलं, लोकांना सांगितलं की हे तुमचं काम आहे, आपण जे घरासाठी काम करतो त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला फक्त मदत करण्यासाठी आलो, आम्ही तुझं डिझाईन देऊ, काय लागेल तर मदत करू आम्ही, पण हे काम तुमचं आहे. त्यांनी सांगितलं चला आम्ही सगळ्या गोष्टी तयार आहे. त्यांनी आपल्याला बंधाऱ्याचा पाया काढला स्वतः. त्यासाठी लागणारी वाळू जी होती ती महसूल विभागाने तिथं आम्हाला उपलब्ध करून दिली. नदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू होती, तीच वाळू आम्ही लोकलचं मटेरियल वापरलं. त्यासाठी जे प्लम कॉन्क्रीटचे जे दगड लागणार होते ते दगड शेतकऱ्यांना आणून दिले, वाळू वाहतूक शेतकऱ्यांनी केली. सगळ्यात मुख्य प्रश्न त्यावेळेचा होता आमच्या समोर बंधारे बांधण्यासंदर्भातला. हे मटेरियल काय आपला सिमेंट खडी बाहेरून आणता आली असते, परंतु हे पाणी, त्या कास्टिंगला जे पाणी लागणार होतं ते नव्हतं आणि ते क्युरिंगला जे पाणी लागतं ते नव्हतं. आम्ही काय करायचो, 3 शेतकऱ्याच्या विहिरीतलं एकत्रित पाणी करायचो आणि टँकरमध्ये भरायचो आणि टँकर आणून त्या बंधाऱ्यापाशी थांबवायचो आणि मग त्या कॉन्क्रीट करायचो. असं करून पहिला बंधारा जो सागर पाटला इथला तयार केला, पहिला बंधारा ज्यावेळेस पाया काढायला चालू केला त्याच लोकांनी माप काढायला सुरू केली. ही कुठली संस्था आली म्हणली आता काय तर वाळू बिळू चोरून विकतील, काय तर भ्रष्टाचार करतील, असं कुठं होतंय काय. आर पाटलांनी बंधारे बांधले नाहीत, एवढं यांच्याकडनं झालं, ही कुठलं बंधारे बांधणार आहेत. भरपूर म्हणजे अशी वाट्यावर बसून कट्ट्यावर बसून माप काढणारी बरीच लोक होती. त्यांनी इतकी मोठ्या प्रमाणात माप काढली. मला ठीक आहे आम्ही ऐकत होतो, परंतु आपलं काम सुरू होतं. मग अर्धा बंधारा सुरू झाल्यानंतर पण दुसरा शेतकऱ्याला साहेब चला चला आमच्या शेताच्या जरी पण आपण जरा साईड बघूया बसते का. मग आम्ही तिथं गेलो. संजय बडके नावाचा व्यक्ती होता, तिथं पण साईड बसत होती. ती लोक तयार झाली, चला आम्ही असंच मदत करू. त्यानंतर पुढे परत दुसरी लोक आली. असे करून 2017 आणि 2018 या वर्षामध्ये, म्हणजे 1 वर्षाचा जो काळ होता, म्हणजे आमच्या भागात जूनमध्ये पाऊस कधीच पडत नाही, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस पडतो. त्यावेळेस आमचं सप्टेंबर महिन्यामध्ये कॉन्क्रीट चालू होतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नदीमध्ये सप्टेंबर महिन्यात कॉन्क्रीट बंधाऱ्यात चालू होतं आणि त्या 1 वर्षामध्ये आम्ही 3 बंधारे बांधले. आणि आमचं सौभाग्य म्हणायला लागेल की त्या वर्षी इतका चांगला पाऊस पडला की 3ही बंधारे पाण्याने भरले. गावाने ते पाण्याने भरलेले बंधारे पाहिलेच नव्हते कधी पाणी थांबलेलं. गाव पेटून उठलं, अरे बापरे इतकं पाणी आपण थांबवू शकतोय. म्हणजे आपण जसं एक, म्हणजे आता मी जर इथला नदीचा माणूस, जर मी समुद्राला गेलो तर एवढं मोठं पाणी बघितलं मी जसं वेडा होईल, तसे ती लोक वेडी झाली होती तेवढं पाणी थांबलेलं बघून. म्हणले चला आपण अजून काहीतरी करूया. मग असं करून त्या 310 बंधारे झाले त्या नदी खोऱ्यामध्ये. तर 5 बंधारे हे पूर्ण नदीवरती झाले आणि 5 बंधारे या नदीला मिळणाऱ्या ओढ्यांवरती झाले. इतकं पाणी त्या भागामध्ये थांबलं की ती आपल्या अगरणीला, म्हणजे आमची जे कृष्णेची उपनदी अगरणी आणि अगरणीची उपनदी महांकाली, 2017 पासून अगरणी एकदा दोनदा कोरडी पडली होती, परंतु महांकाली नदीमध्ये 2017 पासून आजपर्यंत एकदाही ती नदी कोरडी पडली नाही. 2017 पासून, म्हणजे 18 पासून, 2017 आपण काम केलं होतं, 18 पासून 18ला एकदा त्यात म्हैसाळ योजनेचं पाणी सोडलं, त्यानंतर म्हैसाळ योजनेचं किंवा कुठल्याही योजनेचं पाणी सोडलेलं नाही. परंतु ते बंधारे भरल्यामुळे, 10 बंधारे तिथं बांधल्यामुळे त्या नदीची पूर्ण आपण खोलीकरण, रुंदीकरण केलं आणि त्याच्यामुळं इतकं भूगर्भातली पाणी पातळी वाढली. त्याच्यामध्ये परत आम्ही पुन्हा विचार केला की आपण फक्त रुंदीकरण केलं म्हणून पाणी पातळी वाढेल का. तर मग आम्ही परत पुन्हा आपली जी अगरणीची मिटिंग होती कलेक्टर सोबतची, तर त्या मिटिंगमध्ये असं प्रस्तावित केलं की आम्हाला तुम्ही रिचार्ज शाफ्ट करून द्या. जे आपला जीएसडी डिपार्टमेंट आहे तर त्या डिपार्टमेंटकडे रिचार्ज शाफ्ट करून द्या, त्यांच्याकडे ती योजना होती. आणि आम्ही काय केलं, जे बंधारे बांधले होते त्या बंधाऱ्यामध्ये प्रत्येक 100-150 फुटावरती 1-2 असे रिचार्ज शाफ्ट घेतले. रिचार्ज शाफ्ट म्हणजे एक बोर मारला जातो 100. तुम्हाला आता पूर्ण इथे सांगितलं, मान्यवर मंडळी आहे, तुम्हाला मी काही समजून सांगणे चुकीचं आहे, तरी मी आता हे रेकॉर्डिंग होतं मी तुम्हाला फक्त सांगतो की रिचार्ज शाफ्ट मध्ये 60 ते 100 फुटापर्यंत एक बोर मारला जातो. वरचा जो मऊ भाग आहे त्याच्यावरती केसिंग टाकला जातो, त्या केसिंगला होल पाडले जातात. केसिंगच्या बाजूला 1 मीटर व्यासाचा जो पाईप असतो सिमेंट कॉन्क्रीटचा, तो पाईप लावला जातो, त्यालाही होल पाडले जातात. केसिंग आणि तो पाईप याच्यामध्ये वाळू आणि खडे हा फिल्टर मीडिया भरला जातो. त्या पाईप सिमेंट कॉन्क्रीटच्या पाईपाच्या बाजूला
परत चिकन मेश नावाची जी काही जाळी मिळते तर ती जाळी लावली जाते पूर्ण 3 मीटरची, आणि त्याच्यामध्ये मग दगड गोटे या सगळा फिल्टर मेळा भरून ते पाणी जमिनीमध्ये कसं डायरेक्ट मुरल आणि त्याच्यावरती त्या पाईपवरती झाकण ठेवलं जातं कॉन्क्रीटचं. तर असे मला वाटतं की साधारणतः 40 ते 45 रिचार्ज शाफ्ट आम्ही आमच्या त्या भागात करून घेतले. मग आमच्या परत लक्षात आलं की नाही हे रिचार्ज शाफ्टने फक्त होणार आहे का. आता 2013 मध्ये ज्यावेळेस आम्ही तिथं ज्यावेळेस काम चालू होतं बलवडीमध्ये, त्यावेळेस असं लक्षात आलं की लोकांनी बाग तोडल्या होत्या. मग आम्ही बऱ्याच लोकांना सांगायचो की तुम्ही वृक्षारोपण करा, झाडे लावा. ती लोक ऐकायची, हा हा म्हणून सोडून द्यायचे. मग आम्ही काही वेळेस झाडं द्यायचो, ते लावत नव्हते. मग असं अशी चर्चा करत असताना आमची प्रत्येक आठवड्याला एक बैठक, 15 दिवसाला एक बैठक आमची व्हायची, आणि मग शासनासोबत महिन्याला एक बैठक व्हायची. आमच्या बैठकीमध्ये आमचे एक आरबी शिंदे म्हणून तालुका कृषी अधिकारी होते. त्यांनी असं सांगितलं की हा भाग काही वर्षापूर्वी केशर आंब्यासाठी जमीन आणि हवामान खूप चांगलं होतं या भागामध्ये, अजून पण ते आहेत. मग आम्ही ठरवलं चला आपण काहीतरी या लोकांना मदत म्हणून केशर आंब्याची रोपं देऊया. मग आम्ही ऐनवाडी गावामध्ये जो उगमाचं गाव आहे त्या गावामध्ये पहिल्यांदा 1,000 केशर आंब्याची रोपं मोफत वाटप केली. आम्ही काही लोकांना मग सांगितलं की असं असं काम होतं लोकांसाठी, तुम्ही ती रोपं द्या. मग आम्ही परत पुन्हा वर्षभराने अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की 50 ते 60% रोपं जगली, आणि बाकी रोपं काही लोकांनी लावली, मग ती शिळीने खाऊन गेलं. काही रोपांनी मग लोकांनी घेतली, जरा मोठ्या वस्तू ठेवूया म्हणून लावलीच नाही. अशी अशी बरेच लोक दिसून आली. मग आम्ही परत आमच्या मीटिंगमध्ये चर्चा केली की आपण याच्यावरती काय करूया. परत असं लक्षात आलं की लोकांना मोफत एखादी गोष्ट दिली तर ती जेवढ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने घेतात तेवढ्या पद्धतीने घेत नाहीत. मग आम्ही असं ठरवलं की आपण ती रोप 100 रुपयाला विकत घेतो, तर आपण शेतकऱ्यांकडनं 25 रुपये घ्यायचे. ते कोणी घ्यायचे पैसे, आपण घेणार नाही, कोणी बाहेरचा माणूस. त्यांच्याच गावातील एक व्यक्तीला सांगायचं की तुम्ही ते 25 रुपयाप्रमाणे पैसे जमा करा आणि ते पैसे तुमच्याच गावाच्या जलसंधारणासाठी वापरा. ते पैसे आपण तुम्ही डिझेल टाका, आम्ही मशीन देऊ, परत ते पैसे त्या कामासाठी वापरू. किंवा आता आपण ते आंब्याची रोपं देतोय ना, तर त्या आंब्याच्या रोपाची त्या 25, समजा 1,000 आपण आंब्याची रोपं दिली, त्यातून 25,000 रुपये जमा झाले, तर त्या 25,000 रुपयात आपण मग पिंपळ, वड, चिंच अशी देशी वृक्ष आणून लावूया. मग आम्ही काय केलं, एका शेतकऱ्याला कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 5 रोपं, हे बंधनच ठेवलं 5 रोपाच्या वर. का तर आमच्या टीम मधल्या वरिष्ठ सहकाऱ्यांचं मत असं होतं की जो शेतकरी 10 रोपं ते 50 रोपं सांभाळू शकतो, ती 10 रोपं ते 50 रोपं विकत पण आणू शकतो. परंतु एखादा सामान्य शेतकऱ्याकडे 2 रोपं विकत आणण्याची सुद्धा कॅपॅसिटी नसते. म्हणून गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचावं या दृष्टिकोनातून मग आम्ही त्या आंब्याच्या रोपांची लागवड सुरू केली. आतापर्यंत आपण 71,000 रोपं अशी वाटप केलेली आहेत 40 ते 43 गावांमध्ये. काही गावांमध्ये 2,000 दिली, काही गावांमध्ये यावर्षी 1,000, पुढच्या वर्षी 1,000, 3 वर्ष सुद्धा आम्ही रोपं दिलेली आहेत. आणि त्याचा रेशो आपल्याकडे याचं पूर्ण रेकॉर्ड आहे की ज्या लोकांना आपण रोप दिलं त्याचं नाव आहे, त्याचा मोबाईल नंबर आणि त्याचा फोटो सुद्धा आपल्याकडे आहे. आपण वर्षातून कवा त्याला फोन करतो, तर मला बऱ्याच लोकांचे फोन येतात की साहेब आता आंब्याला येते, आंबे खायला या. आणि आपण एक म्हणजे विशेष एक गोष्ट लक्षात ठेवली की एकच व्हरायटीची रोपं दिली, फक्त केशरची. का तर केशर आंब्यासाठी हे चांगलं होतं आणि केशरला भाव पण चांगला मिळतो. तुम्हाला कल्पना असेल की 3 वर्षाच्या मध्ये गेल्यानंतर कमीत कमी 5 वर्ष ते 5 ते 10,000 रुपयाचं उत्पन्न याच्यामध्ये मिळतं. तर याच्यामध्ये आजपर्यंत बरीच कामं जलबिरादीच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून होत गेली. ही कामं कशा पद्धतीने झाली, फक्त एक मला वाटतं की वेळ झालेला आहे, परंतु मी 5 मिनिटांमध्ये सांगतो की भाईसाहेबांनी आम्हाला एक प्रिन्सिपल सांगितलं होतं की संत, समाज, शासन आणि महाजन या 4 घटकांना एकत्रित घेऊन काम करायचे. संत म्हणजे देवाधर्मातले संत तर ठीकच आहे, परंतु देवाधर्मातल्या संतांपेक्षा जे तज्ज्ञ लोक आहेत, म्हणजे इंजिनियर असतील, जिओलॉजिस्ट असतील, काही जे लोक ज्या गोष्टीतले तज्ज्ञ आहेत, कोण म्हणजे बॉटनीचा तज्ज्ञ असेल, तर त्या तज्ज्ञ लोकांची आम्ही एक टीम तयार केली, त्यांना आम्ही संत असं म्हणतो. समाज म्हणजे ज्या गावांमध्ये काम करायचं आपल्याला, समजा एखाद्या गावात बंधारा बांधायचा आपल्याला, तर त्या किंवा कुठलंही काम करायचं, लोकांना जोपर्यंत आपण विचारत नाही, लोकांकडे भरपूर ज्ञान उपलब्ध आहे त्यांच्या गावातलं जलसंधारणासाठी, आपण बाहेरून जाऊन काय सांगणार नाही, त्यांच्याकडनं आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे, समाजाला आपल्याला जोडायचं म्हणून समाज. आणि तुम्हाला मग मी सांगितलं सुरुवातीला की नदीवरती आपण बंधारे किंवा पाणी आणण्यासाठी आपण शासनाच्या परमिशन शिवाय काहीच करू शकत नाही म्हणून शासन. आणि आता असं बघा, समाज पण तयार आहे, शासनही तयार आहे आणि संत लोकांची टीम पण आपल्याकडे आहे. पण काही गोष्टी पैसे वाचून किंवा मग काही मटेरियल वाचून वाढतात, तर काही मदत करणारी जी काही महान व्यक्ती असतात त्यांना आपण महाजन म्हणतो. या 4 लोकांना एकत्रित करून आजपर्यंत आपण काय काय कामं केली हे मी तुम्हाला एक थोडक्यात तुमच्या समोर मांडतो आणि माझा थांबतो. आपण आपल्या जे काही महांकाल नदीवरती बंधारे बांधले लोकसहभागातून, ज्याचा खर्च 20 लाख रुपये आहे, आणि आपण ते बंधाऱ्यामध्ये 75 मीटर रुंदीचं, 2.5 मीटर खोलीचं आणि 1 किलोमीटर लांबीचं पाणी थांबवलं. लक्षात घ्या, 1 किलोमीटर लांबीचं. तेच बंधारे आता शासनाने परत नवीन प्रस्तावित केले आमच्या त्याच नदीवरती, संस्थेने केलं तर आपण पण करू म्हणून. त्या बंधाऱ्याचं एस्टिमेट आज 1,05,00,000 रुपये आहे आणि फक्त 1.5 मीटर उंचीचं आणि 350 मीटर लांबीचं पाणी त्याच्यामध्ये थांबतं.
ही कंपॅरिझन आहे शासनाच्या कामातलं आणि आपल्या कामातलं. आजपर्यंत आम्ही लोकसहभागातून या नदीच्या पुनर्जीवनासाठी आवाज येत नाही अंकुश सर. हॅलो. त्यांना फोन आला असेल बहुतेक. हा, आता परत आवाज माझा सुरू झालाय ना? फोन हो आला हो हो होता. सुरू. आता येतोय ना? मी परत एकदा 2 मिनिटाचं जे पाठीमागचं रिपीट करतो. आपण आपल्या लोकसहभागातून या नदीच्या पुनर्जीवनासाठी 21 सिमेंटचे बंधारे बांधलेले आहेत, जे 75 मीटर रुंदीचे. म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये शासनाने आजपर्यंत एकही बंधारा 75 मीटर रुंदीचा बांधलेला नाही आमच्या जिल्ह्यामध्ये, जो आम्ही आमच्या संस्थेकडून आपल्या लोकसहभागातून जलबिरादरीच्या माध्यमातून बांधलेला आहे. 266 हेक्टरवरती डीप सीसीटी केलेली आहे. 250 पेक्षा जास्त आपण मादिनाला बांध केले. जे आपण सीसीटी जिथं करतो तिथं उतारावरती आपली जिथं मशीन बसत नाही, उतारावरती आपल्याला सीसीटी करता येत नाही, दोन डोंगराच्या मध्ये जी जागा शिल्लक असते तिथं आपण मोठा मादिनाला बांध करतो, त्याला दगडाची पिचिंग करून घेतो जेणेकरून तो फुटू नये. अशा आपण मादिनाला बांध केलेले आहेत. 56 किलोमीटरचं ओढ्याचं खुलीकरण रुंदीकरण केले. हे मी जे आकडे सांगतोय ना, हे केवळ लोकसहभागातून केलेले आहेत बरं का, केवळ लोकसहभागातून. एकही शासकीय रुपयाचा खर्च केलेला नाही. 73,000 रुपयाचे आतापर्यंत 73,000 आंब्याचे आपण आतापर्यंत वाटप केलेलं आहे. आपल्या या लोकसहभागातून या नदीच्या पुनर्जीवनासाठी आपण एक आम्ही लोकसहभागातून एक 10 प्रकारची कामं केली. ती कामं कोणकोणती होती ते मी तुमच्यासमोर मांडतो, आणि मग तुमचे काही प्रश्न असतील ते नरेंद्र चुक सरांचं बोलू का, तर मी हा 2015 पासून काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे. परंतु आमच्या टीम मध्ये नरेंद्र चुक सर असतील, विलास चौतसे असतील, डॉक्टर रवींद्र होरा सर असतील, अशी खूप मातंबर भरपूर अभ्यास असणारी, ज्यांच्याकडे खूप चांगलं स्किल आहे, तर ती माणसं आहेत, तर ते त्याच्यामध्ये मांडतील. आमच्या या नदीला बारमाही करण्यासाठी आम्ही नदीचं, ओढ्याचं आणि नाल्याचं खोलीकरण केलं, पण रुंदीकरणावरती जास्त भर दिला. ज्या नद्यांचं नदी म्हणता येणार नाही, जे नाल्यांचं शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं होतं, तर ते अतिक्रमण करण्यासाठी आम्ही जास्त भर दिला. सिमेंटचे बंधारे बांधले, वन जमिनीवरती डीप सीसीटी केली. ज्या ओढ्याच्या काठावरती आम्ही खोलीकरण रुंदीकरण केलं, त्या काठावरती आम्ही बांबूची लागवड केली. नदीच्या काठावरती पण बांबूची लागवड केली, जेणेकरून ती माती परत त्या ओढ्या काठावरती वाहून येऊ नये. त्यासाठी आपण बांबूच्या रोपांचं आता गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही ज्या काळा ओढा म्हणून ज्या अग्रणी काम केलं, 4 किलोमीटरचं खोलीकरण केलं होतं, तर त्या 4 किलोमीटरच्या दोन्ही काठावरती 3-3 लाईन मध्ये, म्हणजे 4 दुनी 8 किलोमीटरवरती 3-3 लाईन मध्ये आम्ही बांबूची रोपं लावलेली आहेत, आणि 90% ती रोपं जगलेली आहेत बांबूची. त्याचं ड्रोन शूटिंग पण आपण करून ठेवलंय, तुम्हाला ते दाखवण्यात येईल त्यानं काही नंतर. त्यानंतर आपण विहीर पुनर्भरण, बोर पुनर्भरण, डोंगर उतारावरती मातीनाला बांध, घरावरचं देणं हार्वेस्टिंग, मियावाकी फॉरेस्ट. मी मग सांगत असताना एक मुद्दा माझ्याकडनं राहून गेला, ते मी एकदा परत रिपीट करतो. मला वाटतं की वेळ कमी असल्यावर मी कोकळ्यापर्यंत आलो, परंतु 2017-18 मध्ये ते काम संपल्यानंतर आम्ही काय करतो, आपल्या ह्याच्यातून जास्त फोकस न करता एक 8-10 गावं प्रत्येक वर्षी निवडतो, आणि 2-3 वर्षामध्ये त्या 8-10 गावांमध्ये जलसंधारणाची वेगवेगळ्या स्वरूपाची कामं करतो. एक वॉटरशेड निवडून, एक मायक्रो वॉटरशेड निवडून आम्ही 36 नंबरचा मायक्रो वॉटरशेड निवडला, ज्याच्यामध्ये नांगोळे, पिंपळवाडी, नागरंदुळगाव अशी 3 गावं होती. तर त्या 3 गावामध्ये आम्ही मग ओढ्याचं खोलीकरण, 25 हेक्टर डीप सीसीटी केली, त्याच्यावरती 7,000 वृक्ष लावले, आणि एक 7 गुंठे वन जमिनीवरती मियावाकी, म्हणजे आम्ही जो पहिल्यांदा प्रकल्प उभा केला मियावाकी देवराई म्हणून. त्याच्यासाठी आम्हाला सांगलीच्या नेकॉन्स टीमने मदत केली तांत्रिक. त्यावेळेस आम्ही नवीन होतो मियावाकीमध्ये, मियावाकी कन्सेप्ट आम्हाला माहित नव्हती, परंतु ती ज्यावेळेस आम्ही लावली, त्याच्याबद्दल मी तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये माहिती सांगतो. आम्ही 48 प्रकारच्या 7 गुंठे वन जमिनीमध्ये 48 प्रकारच्या 1665 वनस्पतींची लागवड केली. लागवड करत असताना ज्यावेळेस आम्ही लागवड केली, त्यावेळेस ती रोपं आमच्याकडे 1 फुटाची होती. 1 वर्षामध्ये साधारणतः 16 ते 18 फुटाची रोपं झाली. तुम्ही म्हणाल मग हे कसं काय झालं, तर आपण ते करत असताना ते बेड पूर्ण उकरले, त्याच्यामध्ये कोकोपीट, तांदळाची साल, शेणखत, त्याची सॉइल टेस्टिंग करून त्याला जे काय आवश्यक होतं ते टाकलं. 300 मीटर लांब वरून 300 मीटर लांब आणि 150 मीटर साधारण उंचीवर असा डोंगर आहे, त्याच्यावरती आपण पाईपलाईन करून पाणी घेऊन आलो. आठवड्यातून 3 दिवस त्याला आपण पाणी देत होतो, आणि विशेष म्हणजे त्याचा आम्ही रोज एक फोटो काढलेला आहे. म्हणजे असं आम्हाला कोणी म्हणू शकत नाही 1 फुटाचं कुठं रोप असतं का, आम्ही त्याचा रोज एक फोटो काढून ठेवलाय. आपले कलेक्टर साहेबांनी त्याच्यावरती व्हिजिट दिली, सीओ मॅडमनी, बऱ्याच जे आपले शासकीय अधिकारी आहेत त्या सगळ्यांनी त्याच्यावरती व्हिजिट दिली. इतकी चांगली वाढ होती त्याची. आता त्याला 3 वर्ष पूर्ण होतात त्या नोव्हेंबर महिन्यामध्ये. तर आता त्याच्यामध्ये आतमध्येही जाता येत नाही. तिथं मग पक्षी आले, तिथं पक्ष्यांना आम्हाला पाणी ठेवावं लागलं. काही साळेंद्र सारखे कुरतडणारे प्राणी पण त्याच्यामध्ये आले. म्हणजे जिथं आम्ही
आवाज जातोय सारखा. त्याला फोन आली असेल. तिथं आता असं असं एक पूर्ण घनदाट जंगल तयार झालंय, त्याचा एक आम्हाला आनंद वाटतोय. आपण ते मियावाकी केलेलं आहे, रेनॉट हार्वेस्टिंग केलेलं आहे, केशर आंब्याची रोपं वाटप केलेली आहेत, नदी पात्रामध्ये आणि ओढ्याच्या पात्रात रिचार्ज शाफ्ट केलेले आहेत. एक विशेष मुद्दा मी मगाचा सांगायचा राहून गेला, त्याच्यामध्ये आम्ही जुन्या तलावाचा गाळ काढायचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं. नवीन तलाव घेऊन नवीन तलाव बांधण्यापेक्षा जुने तलाव जे 72च्या दुष्काळामध्ये बांधले होते त्याची ना एकदम साईड जी आहे ती साईड कंडिशन एकदम ओके, म्हणजे जे काही त्यावेळेस ती काय त्यांचा बघण्याचा व्ह्यू असेल तर ते लोकेशन इतकं चांगलं आहे की ते प्रत्येक वर्षी भरतं, तिथं पाणी मुरण्याची क्षमता चांगली आहे. आम्ही म्हणजे जीएसडी कडनं मॅप करून पण बघितलं, तर आम्ही काही गावांमध्ये तलावातला गाळ काढला. मग आम्ही असं सांगितलं की आम्ही मशीन देऊ, शेतकऱ्यांनी डिझेल द्यायचं आणि ट्रॅक्टर लावून वाहून स्वतःच्या जमिनीवरती नेऊन टाकायचं. मग शेतकऱ्यांना स्वतःला जर गाळ काढायचा असेल तर त्यांना ती परमिशन घ्यायला लागते, रॉयल्टी भरायला लागते. ज्यावेळेस आम्ही शासनासोबत काम करत असल्यामुळे आम्हाला त्या सगळ्या गोष्टी करायला लागत नव्हत्या, रॉयल्टी वगैरे भरायला लागत नव्हत्या, त्यामुळे शेतकरी पण यायचे. आणि आपण अशा जुन्या तलावांचं मोठ्या प्रमाणात पुनर्जीवन केलं. त्या तलावाचं पुनर्जीवन केल्यामुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीत मुरला गेला. त्यानंतर नवीन तलाव पण काही केले, परंतु ते मग खाजगी जमिनीवरती नाही केले, जे काही गायरान जमीन असेल, वन जमीन असेल त्या जमिनीवरती केले. मग आम्ही परत पुन्हा हे सगळं करत असताना आमच्या लक्षात आलं की पाणी आपल्या भागामध्ये आलं, पाणी मोठ्या प्रमाणात झालं, परंतु पीक पद्धतीवरती आपण काम केलेलं नाही, पाण्यावरती काम केलेलं आहे. आमच्या भागामध्ये एक शुगर फॅक्टरी आहे, लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं उत्पादन घ्यायला सुरू केलं. मग आम्हाला काही मंडळीने आमच्या लक्षात आलं की नाही आता हे आपण जर पिकावरती नाही काम केलं, तर पीक पद्धतीवरती नाही काम केलं तर आपलं हे पाणी परत निघून जाणार आहे. आपली नदी जी बारमाही व्हायला लागलेली आहे तर ती परत निघून परत पाणी आपलं आटणार आहे, परत आपल्याला दुष्काळाला सामोरं जायला लागणार आहे. मग आम्ही त्याच्यावरती जे काही आपले सुरेश देसाई सर असतील, सुभाष पळेकरांचं एक शिबिर घेतलं होतं. सुरेश देसाई सरांचं आम्ही मग महिन्यातून एकदा असंच लोकांना मिश्र पीक पद्धती असेल किंवा आमच्या भागात रमेश खांडावी म्हणून आमचे एक युवक शेतकरी आहेत, त्यांचं आम्ही सेंद्रिय शेती संदर्भातलं अशा लोकांना पटवून देण्यासाठी मग उसाला पर्याय बांबू म्हणून असं काही करता येतं का. लगेच लोक तयार होत नाहीयेत या गोष्टीला, परंतु हळूहळू करून लोकांकडचा कल त्याच्यामधला बदलेल आणि ते पीक पद्धती बदलण्यास सुरुवात झाली. लोक भाजीपाल्याकडे वळली. कोरोना काळामध्ये जी लोक गाव सोडून म्हणजे पुण्याला गेली होती, पुण्याला मुंबईला जे कामासाठी गेली ती लोक परत आली, ती लोक आता माघारी गेलीच नाहीत, आमच्या भागामध्ये आहेत. मला वाटतं की वेळ बराच झालाय. याच्यामध्ये फक्त एक सांगतो की आम्ही 2013 पासून जे काही काम करतो नदी पुनर्जीवनाचं, याच्यामध्ये ओढ्याचं काम केलं, नदीचं काम केलं. आतापर्यंत मी तुम्हाला जी सगळी कामं सांगितली केली, त्याच्यामुळे आमच्या नदी बारमाही झाली आणि त्याची दखल केंद्र सरकारने घेतली. जलशक्ती मंत्रालयाचा 2 वर्ष दुसऱ्या वर्षीचा म्हणजे ज्यांनी पुरस्कार सुरू केला, पहिल्या वर्षी कुठल्या नदीला मिळाला कल्पना नाही मला, परंतु दुसऱ्या वर्षीचा म्हणजे 2019 साली आमच्या नदीला केंद्रातला 1 नंबरचा नदी बारमाहीचा अग्रणी, तुम्ही अग्रनदी गुगलला सर्च करून बघा, युट्यूबला टाकून बघा, त्याचे पुरस्कार वितरण केलेला जो व्हिडिओ आहे तुम्हाला मिळून जाईल. अग्रणी रिव्हर रिझर्वेशन असा टाका, तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. नदी पुनर्जीवनातला 1 नंबरचा पुरस्कार आमच्या नदीला मिळालेला आहे आणि आम्हाला असा आनंद वाटतो की आमचा जिल्हाधिकारी जिथं बसतो त्याच्या पाठीमागे त्या लावलेला आहे. म्हणजे प्रत्येक जिल्हाधिकारीच्या पाठीमागे नकाशा लावलेला असतो, त्या नकाशाच्या बाजूला आमचा तो पुरस्कार मिळायला लावलेला आहे की नदी पुनर्जीवनातला इतका मोठा पुरस्कार मिळालेला आहे. आणि या पुरस्कारापेक्षाही मोठं कौतुक जर असेल तर त्या भागामध्ये जे काही शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल झाला, त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये बदल झाला, त्यांच्या राहणीमानमध्ये बदल झाला. आपली मुलं जी लोक जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा पाठवत नव्हती ती लोक आज इंग्लिश मिडियमला पाठवायला लागली. शाळांचा पण मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. हा जो काही पुरस्कार किंवा हा जो काही बघण्याचा दृष्टिकोन, त्यांचं जे जीवनमान सुधारलं तर ते खूप मोठं आहे आमच्यासाठी. अजूनही आमचं या भागामध्ये काम सुरूच आहे, अजूनही आपलं काम संपलेलं नाही. जोपर्यंत ही 107 गाव पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण हा प्रोजेक्ट थांबवणार नाही. आजही आमचं जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आता शासनाकडून आपल्याला डिझेल मिळालेला आहे आणि आपलं मशीन दिलेलं आहे, लोक समोर उभारून ते काम करून घेत आहेत. आजही आम्ही हिंगणगाव मधलं काम केलेलं आहे, आता सराटीला सध्या काम सुरू आहे. आपल्याला मी इथं जेवढे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना एक विनंती करेन, हे तुम्ही माझं बोलताना ऐकलं असेल किंवा कुठे वाचलं असेल, परंतु आपल्या वेळेनुसार आपल्याला कधी वेळ मिळेल, या महिन्यामध्ये, पुढच्या महिन्यात, त्याच्या पुढच्या महिन्यात, भले पुढच्या वर्षी, आपल्या वेळेनुसार तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुम्ही एकदा या नदीला अवश्य भेट द्या, या भागाला एकदा अवश्य भेट द्या, त्या लोकांशी चर्चा करा. आता हे मी सांगतोय ना, हे मी माझ्या पद्धतीने सांगतोय, पण जी लोक ते भावनिक पद्धतीने मांडतील ना ती साधी वेगळी आहे. तुम्ही जेव्हा चर्चा कराल तेव्हा तुम्हाला ते खूप मोठा अनुभव येईल. मला फक्त 30 मिनिटाचा वेळ होता, परंतु मी हे कामच मला मांडताना मी इतकं शॉर्ट मध्ये मांडत गेलो तरी इतकं हे आलेलं आहे. मी विशाल दादाला धन्यवाद म्हणेन आणि चिऊक सरांना विनंती करेन की मी काही सांगायचं राहिलं असेल तर आपण कृपया याच्यामध्ये ते ऍड करावं आणि माझ्याकडून काही चुकून काही शब्द गेले असेल तर मला सांभाळून घ्या. मी तुमच्या सगळ्यात छोटा आहे आणि एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.
धन्यवाद अंकुश जी। धन्यवाद अंकुश। सर हाँ। धन्यवाद अंकुश। आपने अग्रणी रिवर बेसिन रिजुविनेशन का जो पूरा सफर है 2013 से बहुत अच्छे से कवर किया आपने, और लगभग सबके मन के सामने एक दृश्य खड़ा कर दिया कि कितना ट्रांसफॉर्मेशनल वर्क ये जमीन पे हुआ है। जब वो काम शुरू हुआ था 2013 में, मैं आप लोगों को बहुत जल्दी जल्दी से उसकी छोटी छोटी बातें मैं बताऊंगा। ये अग्रणी नदी जो है ये, आप हेलो, आपको शायद दिखाई दे रहा है क्या? मैं स्क्रीन शेयर नहीं किया। नहीं, स्क्रीन नहीं शेयर किया। स्क्रीन स्क्रीन दिखाई दे रही है अभी? हा आता दिसते सर. दिसते ना? हे बघा, कृष्णा नदी की उपनदी है ये अग्रणी। इसकी खास बात यह है कि सभी लेफ्ट बैंक से कृष्णा में एंटर करती हैं। अग्रणी नदी दो नदियों में से एक अग्रणी नदी है, एक येरला और एक अग्रणी, ये जो राइट बैंक से कृष्णा में प्रवेश करती हैं। तो ये ठीक है, ये उसका गूगल मैप है। आप उगम स्थान देखोगे, ये उगम स्थान का मैप है। देखो ये कितना सुंदर अगस्ती मुनि मंदिर है। ये कितना प्राचीन मंदिर है। आप देख सकते हैं कि बिल्कुल उसके जो पेड़ की पेड़ के जो रूट्स हैं, उन्होंने किस तरह से मंदिर को एक ऊपर से जैसे उठाया हुआ है, उसको आश्रय दे रहे हैं। ये उस उगम स्थान का दृश्य है। मैं आपको बहुत जल्द जल्द कुछ चित्र बताऊंगा। ये देखो, ये जो अंकुश आपको जिक्र कर रहा था, पहला लेफ्ट हैंड साइड का फोटोग्राफ 24/2/2013 का, 24/2। ये जो पहली मीटिंग हुई है, यहाँ पर सर आपको विनोद इसे भाई दिख अगर रहे हैं मेरा। फुल स्क्रीन में लीजिए ना, तो फोटो बड़ा दिखेगा। हाँ, अभी दिखाई दे रहा है। ये देखो, ये वाला जो पहला या लेफ्ट हैंड का ऊपरी फोटो है, उसमें विनोद भाई, मैं, सुनील जी, बहुत सारे, ये संपत जी पवार, ये देखो, बोल रहा है ये नदी रिवर बेड है। रिवर बेड के अंदर ये मीटिंग हो रही है। तो ऐसी जगह पर ये मीटिंग हुई। और 2013 में यहाँ पर टैंकर और चारा छावनी लगी हुई थी। ऐसे परिप्रेक्ष्य में जहां पर नदी को बहते हुए देखना, उन्होंने 20-25 साल पहले इस तरह का दृश्य देखा था। और बारिश के समय में पानी आता था और फिर वो पूरी नदी साल भर वैसे ही सूखी रहती थी। तो अभी अंकुश ने आपके सामने रखा कि किस तरह से ये पूरा ट्रांसफॉर्मेशनल वर्क हुआ है, और ये नदी पूरी बारहमाही हो गई, पूरी बारहमाही हो गई। अच्छा, इसमें जो संत शासन समाज की बात की गई, ये देखो, ये समाज के साथ जो हमारा इंटरेक्शन हुआ, हर गांव में एक मीटिंग लेकर, और वहां पर उस गांव का कार्यदल, हमने पाया कि हर गांव में कुछ ऐसे व्यक्ति हैं, कुछ ऐसे युवक हैं जो पानी के काम में रुचि रखते हैं, पानी के काम को समझना चाहते हैं, पानी के काम की समझ उनकी बहुत गहरी है, पानी के काम में वो लोग संलग्न रहना चाहते हैं। ऐसे लोगों की सूची बनाकर हर गांव में हम लोगों ने एक अग्रणी का कार्यदल बनाया। तो ऐसे जितने भी गांव में अभी काम हुआ है, वहां पर अग्रणी कार्य दल नाम से वो मौजूद हुआ है। लगभग 10-15 लोग हर गांव के हमारे साथ जुड़े हुए हैं। ऐसा कोई भी, जब अंकुश आपको कह रहा है कि आप आइए हमारे साथ कभी विजिट करने के लिए, तो अंकुश जब भी कोई गांव में जाएगा, तो वहां कम से कम 10-15 लोग आपको रिसीव करने के लिए, काम के बारे में बताने के लिए वहां पर मौजूद होंगे। ये वहां की बहुत बड़ी उपलब्धि रही। दूसरी बात मैं आपके सामने ये रखना चाहता हूं कि अंकुश ने बताया कि देखो, संत शासन समाज, तो ये एक्सपर्ट्स की कमिटी, ये देखो,
यहाँ पर पहली फोटोग्राफ में आप देख रहे हैं कि सभी तरह के लोग, कम्युनिटी को मोटिवेट करने वाले, फिर यहाँ पर इंजीनियर्स हैं, यहाँ पर जियोलॉजिस्ट हैं, ये मिस्टर गांधी जी बैठे हैं। ये बहुत हॉर्टिकल्चर में इतने एक्सपर्ट हैं कि कौन सा पेड़ कहाँ पर लगाना, कितना उसको पानी देना, कौन सा फर्टिलाइजर देना, ये उसके माहिर हैं। सुनील सुनील जोशी जी हमारे साथ शुरू से थे। सुनील जोशी को पानी के बारे में इतना अध्ययन था और पानी के बारे में इतना जानकारी थी। ये अनिल कानड़े कोल्हापुर से आए हैं, डॉक्टर राजेंद्र सिंह के पीछे जो खड़े हैं, ऐसे जियोलॉजिस्ट हैं। तो ये सभी लोग इस टीम में कभी ना कभी हिस्सा लिए हैं। ये दूसरी फोटोग्राफ जो आपको दिखाई दे रही है, जैसे आपने कहा कि अग्रणी नदी महाराष्ट्र और कर्नाटक में बैठती है। ये कर्नाटक के में जहां पर नदी कर्नाटक में प्रवेश करती है, ये उस गांव में, खिलेगांव, ये उस गांव का चित्र है जहां पर डॉक्टर राजेंद्र सिंह जी, यहाँ पर शेखर गायकवाड़ जो हमारे कलेक्टर रहे हैं, और उस समय हमारी डेप्यूटी कलेक्टर सुचेता जी थी। हमारा प्रश्न ये था कि अगर सिर्फ अग्रणी का महाराष्ट्र का बाग पूरा पुनर्जीवित होता है, तो फिर कर्नाटक में क्या होगा? अगर पूरा बांध बनाकर पानी रोक दिया जाएगा तो कर्नाटक में क्या होगा? तो बांधों का जो साइज था वो हम लोगों ने जानबूझकर ऐसे रखा छोटा। अंकुश ने बताया कि लगभग हम लोगों ने 47 बांध नदी पे बनाए, लेकिन ये 47 बांध ऐसे बनाए कि 30% पानी वो रोकते थे और 70% आगे जाने देते थे। तो ये जो कर्नाटक की जल बिरादरी थी, उन्होंने भी ये हमारी जो सेंसिटिविटी है कि वो पूरा पानी महाराष्ट्र नहीं रोक लेगा, कर्नाटक की जल बिरादरी भी हमारी है, कर्नाटक के लोग भी हमारे हैं, और नदी का विभाजन नहीं किया जा सकता है। हम पूरी नदी को पुनर्जीवित करना देखना चाहते हैं। तो कर्नाटक की जल बिरादरी ने जो कैचमेंट एरिया की जवाबदारी महाराष्ट्र में ली, और महाराष्ट्र की जल बिरादरी ने ये सुनिश्चित किया कि ये पानी पूरा महाराष्ट्र में नहीं रोका जाएगा, ये कर्नाटक में भी उतने ही जो प्रपोर्शन में वहां पर छोड़ा जाएगा। कंटिन्यूअस, कोई भी पूरा पानी रखने की कोई भी इसमें, और इसलिए कर्नाटक के साथ कलेक्टर और बेलगाम के कलेक्टर, ये सभी लोगों के साथ एक मीटिंग हुई थी। यहाँ नीचे आप देखेंगे कि कलेक्टर के साथ हमारी हमेशा मीटिंग रहती थी, और इसी एक मीटिंग में 2013-14 में ये तय किया गया कि नदी सिर्फ वाटर रिसोर्सेज डिपार्टमेंट के का ही विषय नहीं है, ये फॉरेस्ट डिपार्टमेंट का भी विषय है, सोशल फॉरेस्ट्री का भी है, ग्राउंड वाटर सर्वे डेवलपमेंट का भी है, एग्रीकल्चर डिपार्टमेंट का भी है, और जिला परिषद के लोग भी इसमें शामिल होने चाहिए, सब तहसीलदार इस मीटिंग में होने चाहिए। तो ये कोऑर्डिनेशन, अग्रणी रिवर बेसिन का कोऑर्डिनेशन करने वाला एक ऑफिसर की नियुक्ति हुई, जिसको विशेष ये जिम्मेदारी दी गई कि ये अग्रणी नदी पर जितने भी फॉरेस्ट के अधिकारी, एग्रीकल्चर, ये अलग अलग डिपार्टमेंट के अधिकारी हैं, इनकी इनके कामों का कन्वर्जेंस ये किया जाएगा। और जल बिरादरी की मीटिंग हर महीने एक मीटिंग ये सभी अधिकारियों के साथ होगी। तो जल बिरादरी का काम ये था कि गांव के लेवल पर उनके पानी के प्रश्न को समझकर यहाँ पर शासन के सामने वो काम को रखना, जो काम जल बिरादरी स्वयं अपने ही बलबूते कर पा रही थी वो तो अलग है, लेकिन शासन को इस काम में शामिल करना और उनको सजेस्ट करना कि कौन कौन से काम किए जाएं, ये दृश्यों के द्वारा आपको ये दिखाई देगा। ये देखो कम्युनिटी की नॉलेज, विजडम, ये पहले कम्युनिटी के साथ पूरी चर्चा
और आप देखोगे कि लगभग हर मीटिंग हम लोग, ये चेयर्स पड़ी है यहाँ पर, तहसीलदार भी हमारे साथ में नीचे बैठते थे। ये मैं और विनोद भाई ने ये एक नियम सा बना दिया था कि हम लोग कोई भी गांव की मीटिंग में जाएंगे तो वहां चेयर पे और टेबल पे नहीं बैठ के लोगों के साथ नीचे बैठकर और उसकी चर्चा होगी। क्योंकि हम ये मानते हैं कि गांव वालों के साथ भी उतना ही उनके पास भी उतना ही ज्ञान है, और वो ज्ञान को लेने के लिए और वो उनकी इश्यूज को समझने के लिए हम लोग ये काम करते थे। और इसलिए हमारा जो रेपो उनके साथ रहा वो बहुत अच्छा रहा। तो मैंने ये बताया कि किस तरह से कोऑर्डिनेशन कमिटी हुई और ये हुआ। अभी जो काम हुए, देखो यहाँ पर एक तहसीलदार थी, शिल्पा ठोकड़े मैडम। एक दिन ऐसा हुआ कि हमारे हमने उनको बुलाया था एक काम के इनॉग्रेशन के लिए, ओड़े का रुंदीकरण खोलीकरण करने के लिए। और वो बहुत प्रभावित हो गई थी ये देखकर कि अरे मतलब जल बिरादरी अपने ही इनिशिएटिव पे ये बड़ा काम कर रही है। और वो भी लेडी बहुत ही सेंसिटिव थी। उन्होंने कहा कि नहीं, ये पूरे गांव को इन्वॉल्व करना चाहिए इसमें। तो उन्होंने दूसरे ही दिन सुबह 5:30 बजे अपने जीप में इस तरह के पार्टी खोरे लाकर और गांव वालों को कहा कि नहीं नहीं, चलो आइए आप हम लोग मिलकर ये जो तालाब की खोदाई मशीन से होने वाली है, लेकिन हमारा भी इसमें कुछ तो कुछ योगदान होना चाहिए। और उन्होंने देखो सभी लोगों को इन्वॉल्व करके ये अंकुश उसमें दिखाई देगा आपको। और आप देखोगे कि ये लोग भी शामिल हो गए। दूसरा, जब अंकुश कह रहा था कि लोगों का सहभाग, देखिए ये किसान है, इसके खेत के बगल में ये बांध का निर्माण हो रहा है। और वो सुबह सुबह अकेले, जब कोई भी नहीं आया, तो देखो अपने घर में जैसे बनाया हुआ उसको वो पानी देने का काम कर रहा है। इस किसान के बारे में मैं आपको कहूंगा कि इसकी जमीन बिल्कुल नदी को लगकर 1.5 एकड़ की जमीन है। वो हमें बोल रहा था कि उसके अंदर 6 बोरवेल, 6 बोरवेल और एक वेल, और सभी सूखे पड़े हुए थे। तो उन्होंने कहा कि नहीं नहीं, आप बांध यहीं बनाओ। मेरी जमीन अगर नीचे है वहां पर आपको डर लगता है कि पानी आ जाएगा, लेकिन मैं अपनी जमीन में मिट्टी डालकर उसको ऊंचा कर दूंगा। तो देखो इस तरह का सहयोग, इस तरह का लोगों का प्रेम, इस तरह से लोगों की इन्वॉल्वमेंट जो हमें देखने को मिली, वो बहुत ही हार्ट टचिंग। और इसलिए भी वहां पर काम करने का बहुत एक अलग मजा रहा। ये देखोगे कि जो अपने अंकुश बोल रहे थे कि डीप सीसीटी का काम हुआ, तो ये पहाड़ों पर जो डीप सीसीटी हुआ, वहां पर कई जगह पर हम लोगों ने ये स्कूल के स्टूडेंट्स को इन्वॉल्व किया। नीचे वाले इसमें देखोगे। और मुझे याद है कि ये 15 अगस्त का दिन था। सभी बच्चों को सीड्स दिए गए थे इमली के, और उन्होंने ये सीड्स इसमें प्लांट किए। और अंकुश ने उनको एक पेन और कुछ खाने का चॉकलेट्स वगैरह दिए थे, और वो भी बहुत खुश हो गए थे। ये नांगोले गांव में ये जो डीप सीसीडी का काम हुआ, वहां पर देखो एक तो ये पहाड़ी इलाका है। पहले तो पाइथे पे ये पेड़ लेकर आए हैं। अभी पहाड़ के ऊंचाई तक ये पूरी टीम पेड़ लेकर गई और उसको लगाने का काम किया। यहाँ पर रुक के मैं आपको बताऊंगा कि अंकुश ने ये आपको तो बताया कि अग्रणी को एक पुरस्कार मिला, लेकिन ये पुरस्कार का सिलसिला 2016-17 से शुरू हो गया। बलौड़ी गांव जहां पर हम लोगों ने गायकवाड़ मला का पहला बंधारा बनाया था, वहां पर और भी डीप सीसीटी और ओड़े का रुंदीकरण खोलीकरण का काम शुरू हुआ था 2013-14 के दरमियान। 2016-17 आते पानी फाउंडेशन की
का काम शुरू हुआ। और पानी फाउंडेशन की टीम ने इस गांव ने विजिट करके, वो गांव वालों ने ये बंदारा डीप सीसीटी का काम जो ऑलरेडी हो गया, उन्होंने और थोड़ा काम किया, और ये पूरा काम पानी फाउंडेशन के सामने उन्होंने प्रेजेंट किया। और पानी फाउंडेशन ने उनको सेकंड बेस्ट अवार्ड वहां पर दिया गया। ऐसा ही नांगोले गांव में, अभी अभी अंकुश जी आपको बताएंगे, नांगोले गांव में ये जो पूरे पहाड़ के ऊपर डीप सीसीटी का काम हुआ, और फिर इस तरह का ओड़े नाले का, देखो ये ओड़े नाले का जो रुंदीकरण खोलीकरण का काम हुआ वहां पर, ये सभी काम नांगोले गांव ने प्रेजेंट करके। अंकुश ती कोणती स्कीम आहे अंकुश? अटल भूजलची आहे, हा, समृद्ध त्यांना जल म्हणून, समृद्ध त्यांना गाव. आता 50 लाखाचा बक्षीस मिळाला याबद्दल. अंकुश. जिल्ह्याचा पहिलं बक्षीस मिळालंय 50 लाख रुपयाचं, आणि हा, राज्यामध्ये त्यांचं नॉमिनेशन झालेलं आहे. अजून त्याचा रिझल्ट लागला नाही. राज्यात हा, पण पण नॉमिनेशन झालेलं आहे. पण 1 कोटीचा आपले रुपये आहे. आपले सगळे काम दाखवून हे त्यांना बक्षीस मिळालं आहे. हो हो हो. तो ये मैंने कहा कि अवार्ड का सिलसिला ऐसा शुरू रहा। ये जो अपने अंकुश भाई बता रहे हैं कि देखो, माती नाला बांध, तो आपको लगता होगा कि छोटे छोटे बांध बनाए हैं, लेकिन ये पहाड़ के बीच में, दो पहाड़ों के बीच में इतना बड़ा बांध का निर्माण भी हुआ। बहुत बड़ा बांध है ये, बहुत बड़ा। मतलब आप देख सकते हैं कि एक तरफ वो मशीन कितनी छोटी ऊंचाई दिखाई दे रही है, और दूसरी तरफ उसकी विड्थ दिखाई दे रही है। तो इस तरह का ये काम हुआ। आप देख पाते हैं कि जो ओड़े का रुंदीकरण खोलीकरण जानबूझकर ऐसे लोगों को खड़ा किया गया, ताकि आप इसकी विड्थ की बात देख सके। और यहाँ पर हाइट देखिए, लगभग 2 2.5 3 3 मीटर तक इसकी ये चौड़ाई की गई। ये कुछ फोटोग्राफ्स हैं ओड़े नाले की रुंदीकरण खोलीकरण, ये नांगोले गांव का ही। देखो, वो पहली फोटोग्राफ में आपको वो टावर दिख रहा है, और दूसरे फोटोग्राफ में पानी भरने के बाद का ये दृश्य आपको दिखाई दे रहा है। तो बिफोर आफ्टर के ये इस तरह के फोटोग्राफ्स हैं। ये जो बांध 75 मीटर्स, ये तो 40 मीटर का बांध है। वैसे ही 75 मीटर्स के बांध, ये देखो इतने ये चौड़े बांध, लास्ट सेकंड लास्ट फोटोग्राफ में देख पा रहे हो। और ये तो पुल है, पुल। तो ये महाकाली नदी का ये बांध है, 75 मीटर चौड़ा। तो ये वैसे ही ओड़े नाले का रुंदीकरण खोलनेकरण करने के, तो ये मियावाकी फॉरेस्ट, ये मियावाकी की जो बता रहे हैं कि यहाँ पर तो देखो अभी पौधे जस्ट लगे हुए दिखाई दे रहे हैं। ये 6 महीने के बाद का फोटोग्राफ है। और जैसे अंकुश ने बताया कि 1665 पौधे 48 अलग अलग स्पीशीज के लगाए गए। और अभी उसकी आज बढ़त देखोगे तो आप लगभग 20 20 फीट वहां पर अंदर बिल्कुल जाया नहीं जा सकता। ऐसे 6 बेड्स, ये जो आपको एक बेड दिखाई दे रहा है, ऐसे 6 बेड्स तैयार हुए हैं। तो मैं इतना ही कहूंगा, और साथ में ये कहूंगा कि ये तो फिजिकल वर्क हुआ। और फिजिकल वर्क से ज्यादा हमारी चिंता ये है कि यहाँ पर जिस तरह से हर गांव में एक अग्रणी का कार्यदल खड़ा हुआ है, अब सभी गांव में ये कार्यदल के अपने अपने वो प्रतिनिधि को चुनकर हम पूरे नदी के लेवल पर एक नदी संसद की गठन करने की हमारी एक विजन है। और ये नदी संसद की क्या प्राथमिकताएं होंगी, ये जो काम हुआ है नदी को पुनर्जीवित रखने का, मतलब नदी पुनर्जीवित हो गई, लेकिन आने वाले दिनों में इसके पानी की उपयोगिता, पानी की दक्षता, और क्रॉपिंग पैटर्न के बारे में, इसको हमारे वाटर रिचार्ज, मतलब वेल्स और बोरवेल्स का रिचार्ज, हाउस टॉप से रिचार्ज, इस तरह से रिचार्ज और डिस्चार्ज के फंक्शंस का बैलेंस बनाए रखने के लिए मुझे लगता है कि ये अग्रणी नदी संसद का काम होगा। हर अपस्ट्रीम गांव का जिम्मेदारी ये होगा
कि देखो ये पानी नीचे वाले गांव वाले पीने वाले हैं, और इसलिए हमें इसको दूषित नहीं करना, और दूषित पानी के ऊपर प्रक्रिया करके उसको खेती के लिए उपयोग करना। और जो डाउनस्ट्रीम वाले गांव हैं उन्हें भी ये ख्याल रखना कि हम डाउनस्ट्रीम वालों के अपस्ट्रीम में हैं, और इसलिए उस गांव के पानी की भी जरूरत है, और उनको भी साफ पानी और पानी ही मिलते रहने में हम ही हमारे गांव में पूरा पानी नहीं रोक देंगे। तो मुझे लगता है कि ये जो अग्रणी नदी संसद के कुछ कार्य होंगे, वो धीरे 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 धीरे, जैसे हम ये जूम मीटिंग ले रहे हैं, हम लोगों ने अग्रणी की भी जूम मीटिंग्स कंटिन्यूअस बेसिस पे ले लेकर और वहां पर लोगों के साथ इस तरह की चर्चा करी कि आप लोगों को वहां के क्रॉपिंग पैटर्न के बारे में विशेष ध्यान देना होगा। अभी वो अंकुश भाई रमेश खंडागले की बात कर रहे थे। रमेश खंडागले वहां का ऐसा युवक प्रगत किसान है जिसने एक ही हेक्टर में एक हेक्टर में लगभग 60 क्विंटल मक्के की प्रोडक्शन की, 60 क्विंटल। और इसके पहले उन्होंने इसी तरह का और बेस्ट किसान का उनको अवार्ड मिला। इसी तरह उन्होंने 1 साल पहले जवारी के साथ एक्सपेरिमेंट किया था, और वहां भी लगभग 2.5 टाइम्स, अगर नॉर्मली किसान 20 क्विंटल निकालता है तो इन्होंने लगभग 52 से 56 क्विंटल जवारी निकाली उतने क्षेत्र में, और उनको 2-3 बार बेस्ट फार्मर का अवार्ड भी मिला हुआ है। तो वो अब रमेश खंडागले की अपनी टीम के साथ वो अ, जो जीवामृत है, दशपर्णी है, अलग अलग प्रकार के जो फर्टिलाइजर्स हैं ऑर्गेनिक, अलग अलग प्रकार के ऑर्गेनिक पेस्टिसाइड्स जो हैं, वो इस ऑर्गेनिक फर्टिलाइजर और पेस्टिसाइड का प्रसार अपने अपने इलाके में करने की कोशिश कर रहा है। विशेषता वहां के युवकों को पहले मोटिवेट करके और उनको उनको ये किस तरह से अडॉप्ट करें वो अपनी अपनी खेत में। तो हम लोगों ने कई बार वहां पर इस तरह की मीटिंग्स ली जहां पर ऑर्गेनिक फार्मिंग करने वाले शेतकरी उस गांव में आए। मेरे पास बहुत सारे फोटोग्राफ्स हैं, लाखों में है फोटोग्राफ्स। अब बोलते बोलते एक एक याद आता है, लेकिन वो समय के अभाव में वो ज्यादा नहीं बात कर सकते। तो मुझे लगता है कि बस अग्रणी नदी संसद सर आप आखिर में जितना एक बात। वक्त लेना चाहते हो लीजिए, कोई दिक्कत नहीं सर। नहीं विशाल भाई, हाँ, आखिरी में एक बात मैं आपसे कहना चाहूंगा कि ये जहां पर 75 मीटर के बांध बनाए गए कोकले और बसप्पावाड़ी के इलाके में, गांव के इलाके में, कोकले में 2017 के पहले 3 गांव की एक कोऑपरेटिव सोसाइटी थी। बसप्पावाड़ी, कोकले और नीचे का कुडनूर, ऐसे 3 गांव को मिलके एक ही सोसाइटी कोकले गांव में थी। और उनका पूरा कलेक्शन वाज लेस देन 1 करोड़, लेस देन 1 करोड़। आज सिर्फ कोकले गांव की अकेली सोसाइटी में 9 करोड़ रुपए का उत्पन्न होता है, सिर्फ कोकले। बसपावाड़ी और कुडनूर का तो अलग ही है। लेकिन आपको जानकर बहुत एक, हमें तो दुख भी होता है और एक वो अचीवमेंट की एक माइलस्टोन भी देखी जा सकती है, लेकिन हमारे लिए वो दुख की बात भी है कि वहां पर आज 2013 में जो डार्क जोन डिक्लेयर किया गया था जीएसडीए की तरफ से, जिसका मतलब ये है कि वहां पर सरफेस वाटर तो नहीं है, लेकिन ग्राउंड वाटर भी इतना नीचे चला गया है कि वहां पर मतलब खेती और इस तरह से ड्रॉट लाइक सिचुएशंस प्रिवेल होती हैं। ऐसे इलाके में इस तरह का काम होने के बाद आज शुगर फैक्ट्री आ गई है, और शुगर फैक्ट्री लगना मतलब उस व्यक्ति का दूरदृष्टि होता है कि आने वाले दिनों में हमेशा मुझे इसमें से गन्ना मिलता रहेगा। इट इज नॉट कि 1 साल के लिए मिलेगा। उनकी ये दूरदृष्टि इटसेल्फ बोलती है कि कितना कॉन्फिडेंस उनको अब इस पूरे पानी की शाश्वतता के बारे में हुआ है। लेकिन ये बहुत मिसप्लेस्ड है अकॉर्डिंग टू अस। जब तक
इसमें डिसिप्लिन्ड यूज पानी का नहीं आता, तो पानी कितना भी उस इलाके में लाया जाए वो कमी होने वाला है। अगर अगर उसमें क्रॉपिंग पैटर्न अचानक से बदली कर दिया गया और पूरा वाटर इंटेंसिव क्रॉप लाया गया, तो वो उस समाज के लिए, उस इकोलॉजी के लिए, उस ज्योग्राफी के लिए बहुत घातक हो सकता है। हम ऐसे प्रश्नों के साथ जूझ रहे हैं। और कई हम लोगों ने इस तरह के उदाहरण देखे। उदाहरण, अगर आप महाकाली नदी के आसपास से गुजरोगे तो आपको इतने नए इलेक्ट्रिक के बोर्ड दिखेंगे, तो आपको समझ में आएगा कि ये अभी नए नए इंस्टॉल हुए हैं, क्योंकि पंप अभी उसमें नदी में डाला है, इसलिए ये। तो वहां पर इलेक्ट्रिशियंस की डिमांड बढ़ गई। अंकुश ने जैसे बताया कि वहां पर फर्टिलाइजर्स और पेस्टिसाइड्स की डिमांड बढ़ गई। पहले एक दुकान थी, अब वो लगभग 3 दुकानें हो गई। जो एक दुकान थी वो अगर 50 लाख का बिजनेस करता था, तो अभी 3 दुकानें जो 1-1 करोड़ का बिजनेस करती हैं। आसपास के गांवों में भी है। लेकिन बोलने का मतलब ये है कि वो पूरा बूस्ट वहां पर सिर्फ एजुकेशन ही नहीं, मेडिकल शॉप्स में भी दिखाई देता है। पहले वहां पर परचेसिंग पावर न होने की वजह से मेडिसिन की भी खपत बहुत कम थी। लेकिन अभी ये पूरा परिवर्तन बहुत सारा दिखाई देता है। 12 वर्ष लग गए, लगभग 2013 में फरवरी में शुरू करके आज 2024 तक है। वर्क इज ऑनगोइंग। ये क्या काम पूरा हुआ? बिल्कुल नहीं। अभी तो बहुत सारा काम है। लेकिन खुशी की बात साथ में ये है कि जल बिरादरी की विश्वसनीयता इतनी बढ़ती रही इस पीरियड में, कि हर गांव में आज जल बिरादरी को जानते हैं लोग। और विशेषता, अंकुश वहां चला जाए तो 10-15 लोग तो बड़ी आसानी से वहां पर उसको घेर लेते हैं, और हमारे इलाके में ये काम किया जाए ऐसी उनके साथ प्रति मांग रखते हैं। तो हमारा ये काम तो रहा। लेकिन एक मैं काम बताता हूँ। जो एक तालाब बन रहा था वहां पर, और तालाब लगभग 10 सालों से वो तालाब का काम बंद था। 10 सालों से 80% वो काम कंप्लीट हो गया था। लगभग 12 करोड़ रुपए का वो काम था। 80% काम कंप्लीट होने के बाद 10 सालों तक वो काम बंद था। तो वहां के गांव वालों ने हमको अप्रोच किया कि ये देखो, इसके बारे में कुछ किया जा सकता है क्या। अंकुश, मला ते गावाचं नाव काय? गिरग्या, जत तालुक्यातील गिरग्या गाव. जिरग्याल, जिरग्याल। जिरग्याल गांव के वहां के सरपंच ने हमें कांटेक्ट किया, और उसने हमें दस्तावेज दिया। इस पूरे दस्तावेज को लेके पूना में और सांगली में इसका फॉलोअप हुआ। कलेक्टर के साथ मीटिंग हुई। और कलेक्टर को भी के लिए भी ये नई बात थी। उनको भी पता नहीं था कि ये 10 सालों से काम बंद है करके। और कलेक्टर ने इमीडिएटली उसकी तहकीकात करके ये पता चला कि वहां पर जो 111 लोगों की जमीन उस तालाब के अंदर जा रही थी, उनको मुआवजा नहीं दिया गया था, कॉम्पेंसेशन नहीं मिला था। और वो लोग तो लगभग गांव छोड़ के चले गए थे। पहले कुछ दिनों में उन्होंने वहां पर बहुत आंदोलन किए, लेकिन उनके आंदोलन का कोई फर्क नहीं पड़ा, और वो सब चले गए थे। लेकिन काम तो बंद ही पड़ा था। तो ये जल बिरादरी के इनिशिएटिव से, कलेक्टर के फॉलोअप से, कलेक्टर ने हमारे ही सामने वहां पर नायब तहसीलदार को एक आदेश दिया कि जल्द से जल्द ये मीटिंग बुलाओ उन 111 लोगों का। उनको जो मुआवजा देना है वो उनके सामने डिक्लेयर करो, उनको मंजूर है या नहीं। अंकुश वॉज प्रेजेंट इन दैट मीटिंग, और वो 6 महीने के भीतर वो प्रॉब्लम सॉल्व होके, और वो जिरग्याल गांव का वो बड़े तालाब का काम कंप्लीट हो गया। और जैसे ही काम कंप्लीट हुआ, आज वो गांव के पानी पर वो इतना बड़ा तालाब है कि नीचे वाले कम से कम 4 गांव उसके पानी के ऊपर अवलंबित हैं। तो इस तरह के काम प्रत्यक्ष और अप्रत्यक्ष तरीके से जल बिरादरी ने वहां पर निरंतर इन्वॉल्व होके करते रहे हैं, और आगे भी करते रहेंगे। इसके
इस भूमिका की वजह से अभी कलेक्टर सांगली जिले ने जल बिरादरी के साथ एक एमओयू साइन किया है, और वो एमओयू के अंतर्गत जल बिरादरी ने अपनी मशीन दी है, और 30 गांव में जो ओड़े नाले हैं उनका रुंदीकरण खोलीकरण का काम अभी हाथ में लिया हुआ है। 2 गांव का काम कंप्लीट है। 3 गांव में जहां काम शुरू करना था वहां पर पानी भरा हुआ है, और अभी बाकी गांव में वहां पर काम आने वाले दिनों में शुरू होगा। बस मुझे लगता है कि इतनी ही बात। एक सबसे इम्पोर्टेंट बात जो मैंने कहा कि रिवर रिजुविनेशन के लिए कोऑर्डिनेशन ऑफिसर, ये कोऑर्डिनेशन ऑफिसर क्योंकि गवर्नमेंट का ऑफिसर था, तो उन्होंने हम हमारे साथ मीटिंग कर करके हमने उनको कहा कि देखो, फॉरेस्ट डिपार्टमेंट को आप कहो कि उन्होंने एक विजन रखो, और आने वाले 5 सालों में आपको ये जो 47 गांव जहां पर फॉरेस्ट जमीन है अग्रणी की, वो फॉरेस्ट में आपको किस तरह के काम करने हैं, और उसको वो काम पूरा करने के लिए आपको कितना पैसा चाहिए। वैसे ही एग्रीकल्चर डिपार्टमेंट को फार्म बंडिंग, फिर शेततड़, फिर जो ड्रिप इरिगेशन, ये सभी काम करने के लिए हर गांव में आपको कितना पैसा चाहिए और क्या काम करना चाहते हैं। वैसे ही सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंट रास्तों के बगल में वो पेड़ लगाते हैं। हमने उनको कहा कि ओड़े नालों के बगल में भी ये पेड़ लगाने का काम हाथ में लो, और एक बजट बनाकर दो कि कितने उड़े नाले और सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंट को कितना पैसा लगेगा। ऐसा करके हर डिपार्टमेंट का एक प्रपोजल तैयार हुआ, और ये प्रपोजल कंबाइन करके अग्रणी रिवर बेसिन का डीपीआर तैयार हुआ। और वो डीपीआर में जब भी रिफर करो तो आपको पूरा काम अग्रणी को रिजुविनेट करने के लिए कितना पैसा लगेगा वो उसमें बजट प्रपोजल ऑलरेडी तैयार है। लेकिन ये बजट प्रपोजल का उपयोग बहुत ज्यादा नहीं हुआ। इसमें अधिकांश काम जल बिरादरी की तरफ से होता रहा है, और शासन की तरफ से जो काम हुए हैं उनके बारे में तो आप खुद आओगे, देखोगे किस तरह का काम है, किस क्वालिटी का काम है, उसका उद्देश्य क्या था, और आज क्या उसका उद्देश्य फुलफिल हो रहा है क्या, ये सभी बातें आपके ध्यान में आएंगी। तो ज्यादा, क्योंकि वो शासन भी हमारे अपने पार्टनर जैसे ही हैं, ज्यादा क्या बताएं उनके बारे में। कमी बातों में आप सब समझ गए होंगे। तो बस मैं इतना ही कहूंगा, और मैं आपको निवेदन करूंगा कि आपके कुछ प्रश्न हो तो अवश्य पूछिए। धन्यवाद विशाल भाई, आपने हमें ये मौका दिया आज ब- अग्रणी नदी के बारे में बात रखने का। आपको बहुत बहुत धन्यवाद, शुक्रिया। बहुत बहुत शुक्रिया सर। और जैसे आपने पूरे इसमें जो कहा, कि सबसे पहले तो डिसिप्लिन यूज ऑफ वाटर, दूसरा चेंज इन क्रॉप पैटर्न, और इस वजह से क्या हुआ, तो इंक्रीज इन परचेसिंग पावर ऑफ विलेजर्स। और इसके अलावा आपने कहा कि रिवर रिजुविनेशन के लिए कोऑर्डिनेशन की बहुत जरूरी है, और जिसका रोल जल बिरादरी ने बहुत खूबी से निभाया है, और जिसका लीडरशिप आपने और अंकुश जी ने और आपके पूरे टीम ने लिया है। तो ये जरूरी है कि जब नदी के बारे में, जैसे आपने कहा कि अ, इतने सारे लोग जुड़ रहे हैं, और पीपल्स का मतलब हर गांव में, जैसे आपने कहा कि अग्रणी वर्किंग ग्रुप्स है, कार्यदल है अग्रणी नदी का, तो ये बहुत जरूरी है। और जैसे आपने कहा कि अग्रणी नदी संसद के तरफ लेकर जाना है, तो जरूर हम सभी को यहाँ पर बहुत अलग अलग चीजें सीखने को मिली। और इसका आज अग्रणी रिवर हमारे तापी रिवर बेसिन में नहीं आती, लेकिन ये जो सक्सेसफुल रिजुनेशन का मॉडल महाराष्ट्र में है, तो वो सभी को परिचित हो, इसलिए हमने आपको इनवाइट किया। आपने हमारा रिक्वेस्ट एक्सेप्ट किया। हम पूरे टीम के तरफ से आपका शुक्रिया अदा करना चाहते हैं। और मैं ज्यादा वक्त न लेते हुए
हमारे बाकी साथी है उनको रिक्वेस्ट करता हूँ कि वो अपने जो भी फीडबैक है दीजिए। विदुला स्वामी मॅडमनी पण माईक ऑन केलं होतं बरं का मग. मला एक शंका आहे. हा बोला ना मॅडम. हा, डीप सीसीटी आपण करतो ना, तर त्याला सीसीटी आणि डीप सीसीटी याच्यामध्ये काय फरक आहे? कारण डीप म्हणजे फक्त डीप जास्त आहे की त्याचे डायमेन्शन्स वेगळे आहेत डीप सीसीटीचे? थोडी डायमेन्शन वेगळी आहे मॅडम. सीसीटी म्हणजे 1 फूट बाय 1 फूट बाय साधारण 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूटची असायची, पण सध्या हा. लेबर अवेलेबल नाही आहे आणि हे हम्म. मशीनच्या द्वारे केली जाते. तर त्याची जवळपास रुंदी 1 मीटर असते आणि बर. खोली पण जवळपास 60 ते 1 मीटर. कारण बकेट कुठं कुठं जर तो हार्ड असेल तर हम्म. हार्ड ते काढता येत नाही, म्हणून तिथं खोली जरा कमी होते. पण हम्म. 1 मीटर रुंदीची अशी साधारण होते ती. अच्छा, ओके ओके. आणि ती आणि साधारण आपण कुठे घेतो? म्हणजे आता सीसीटी कसं आपण स्लोप वर घेतो, तसं हे डीप सीसीटीला काही तसे नाही, तेही स्लोपवरच घेतो मॅडम. स्लोपवर स्लोप वर? जिथं जिथं मशीन थांबायची शक्यता आहे बरं का. हा हा म्हणजे हा. मशीन पण एवढं स्लोप नसेल की मशीन थांबू शकत नाही बरं का. ओके. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मशीन पोहोचू शकते आणि हा. ज्या ठिकाणी मशीन थांबून काम करू शकते अशा ठिकाणी हे केलं जातं. बर. आणि थोडक्यात शेवटच्या म्हणजे पायथ्याला लागून ऑल हम्म. अराउंड द माउंटेन एक हम्म. TCM म्हणून प्रकार आहे. ते फॉरेस्ट डिपार्टमेंट ते करतात. ट्रेंच कम माउंट. त्याची हम्म. रुंदी मात्र 2-2 मीटर पण असू शकते बरं का. कारण हा त्याच्या एक म्हणजे शेवटला तो पाणी कुठंही बाहेर नाही गेला पाहिजे आणि हा म्हणून त्याची जी रुंदी आणि खोली आहे ते भरपूर असते. दुसरी हा गोष्ट, जनावरांनी आत फॉरेस्ट च्या जमिनीमध्ये आला नाही पाहिजे, म्हणून हा त्याला ट्रेंच कम माउंट. आणि माउंट बाहेरच्या बाजूला असतो. मग बाहेर अगोदर जर माउंटला क्रॉस करून जनावर आला तर हा खोल असतो, म्हणून हा ते हा. इट्स अ प्रिव्हेंटिव्ह मेजर ऑल्सो, प्लस इट्स अ वॉटर अच्छा, कन्झर्वेशन मेजर ऑल्सो. ओके ओके ओके. आणि तो थँक्यू. फायरलाही तो जर बाहेरनं फायर आली असेल तर ते हा फायर पुढे प्रोसीड करत नाही. हा, हो. बरोबर. ओके ओके, थँक्यू. आणि these are very effective मेथड्स ऑफ वॉटर कन्झर्वेशन. मी तुम्हाला फक्त एका गावाबद्दल सांगतो. डोंगर सोनी नावाचं गाव आहे आणि तासगावला. आणि तो डोंगर सोनी गावात जवळपास 900 हेक्टर एवढी जमीन फॉरेस्टची जमीन आहे. आणि आम्ही जेव्हा तिथं काम सुरू केलं जवळपास एक 25-30 हेक्टरवर, तर तिथं एवढं फायदा झाला लोकांना की खालच्या बाजूला त्यांची जी विहीर होती त्यामध्ये पाणी पातळी वाढली. आणि म्हणून त्यांनी मग कलेक्टरला एक पत्र लिहिलं की हे तुम्ही जे आमच्या गावामध्ये 25 हेक्टरवर केलेलं आहे अजून हम्म. क्षेत्रावर करून द्या, म्हणजे आमच्या गावाला जे टँकर सुरू असतो ते हम्म. बंद होईल. अ, 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 जर तुम्ही म्हणजे याची लोकेशन बघितली डोंगर सोनी गावाची, हे अंजनी गावाच्या वरच्या बाजूला आहे. म्हणजे डोंगर रिज वर हा सिच्युएटेड आहे हा डोंगर हा सोनी. आणि हा. अंजनी पायथ्याला आहे. आणि हम्म. जेव्हा आर आर आबा पाटील अंजनी गावाचे आहेत आणि हम्म. मुंबईमध्ये कोणी त्या भागातला तिथं गेला डोंगर सोनीच्या आणि त्यांना भेटला तर ते विचारायचे की तुमच्या गावात पाऊस कसा आहे. आणि हम्म. त्यांनी सांगितलं चांगलं आहे. की म्हणजे ते निमांत व्हायचे की तुमच्या गावाच्या पूर्ण पाणी आमच्या अंजनीलाच येणार आहे. म्हणजे हम्म. त्यांना काळजी नसायची. हे आम्हाला डोंगर सोनीमध्ये काम करताना हे ऐकायला मिळालं बरं का. हा तर हा. आम्हाला मग आता आम्ही तिथं डोंगर सोनीला पर्याप्त जवळपास अंकुश किती 150-200 हेक्टरवर तिथं डीप सीसीटीचं काम केलेलं आहे. आणि अरे तिथं गाववाल्यांना तुम्ही विचारा. आणि तिथं आता मी तुम्हाला एक फोटो दाखवला माती नाला बांधची,
तसे तिथं एक मोठा 2-3 माती नाले बांध केलेले आहेत. तिथं खूप पाणी साठतो, खूप पाणी साठतो उंचावरच. हो, हम्म. हो. मी परवा म्हणजे अंकुश सरला पण म्हटलं की जलबिरादरीचं काम फक्त आपल्या अग्रणी नदीच्या पुरतच आहे की बाकीची शेजारची गावं पण आपण कव्हर करू शकतो त्याला. अंकुश सर ते- भेटले होते मला परवा, तर हो. तेव्हा आमचं बोलणं झालं होतं. सर म्हटले मी विचारून सांगतो. अग्रणी आता येरलामध्ये तो अंकुश कोणचा अलसुंड गावामध्ये काम सुरू करणार आहे ना येरलाला. येरळाचं सुरू आहे का आता? आता सुरू करणार आहे. अच्छा. हे आम्ही तुम्हाला सांगितलं 30 गावांमध्ये जे ओढे नाल्यांच्या रुंदीकरण खोलीकरणाचं काम मिळालं आहे त्यांच्या अंतर्गत. अच्छा. ओके. बिला पाटील जाईल. हा सर, हा बोल. छान. मी काय जास्त म्हणजे एकदम एक्सिलेंट सांगेल कम्प्लीट. म्हणजे अंकुश आणि तुम्ही जे सांगितलं खूप छान. म्हणजे आणि एवढंच की आम्ही प्रत्यक्ष येऊन तिथे बघावं एवढंच पुढच्या अभ्यासाची इच्छा. म्हणजे माझ्याकडनं एक इच्छा व्यक्त करतो कधीतरी. म्हणजे प्रत्यक्ष बघितलं आणि याच्यावर प्रेझेंटेशन म्हणजे अजून त्याच्यात खूप म्हणजे आपल्या भागात आमच्या भागात करायला एक स्कोप भेटेल. लवकर अंकुश भावाच्या परमिशनने किंवा त्यांना विचारून जेव्हा आपण तिघे जणांचा प्रसंग येईल नक्की मी तिथे व्हिजिट करेन सर. धन्यवाद. खूप छान हो म्हणजे. नक्की. बिला पाटीलजी ते सीइंग इज बिलिव्हिंग जे म्हणतो ना आपण, हा यस. सीइंग इज बिलिव्हिंग. म्हणणे भर कारण गया तो फिरो, म्हणणे भर गया तो हा फिरो. हा हो. हे बघा त्यांनी जे अरुण अरुण काकांबद्दल सांगितलं, त्यांनी आम्हाला सांगितलं माझी वय 16 वर्ष होती बरं का. त्यापासून मी सगळं पुढारी माग करा. ते यायचे तिथं इंजिनियर्सला पाठवायचे. ते तिथं सॉइल टेस्टिंग नाही का बोर करायचे, सॉइल टेस्टिंग करायचे. आणि 2-3 महिन्यानंतर त्यांना फक्त एवढं निरोप मिळायचं आहे की हे यार्डस्टिक मध्ये बसत नाही. यार्डस्टिक मध्ये बसत नाही म्हणजे एवढी रुंदी आणि तेवढं खोल जाणे म्हणजे द कॉस्ट बेनिफिट रेशिओ बसत नाही म्हणजे हे बसत नाही. तर आमच्या जलबिरादरीच्या म्हणणं असं आहे की मैं प्यासा हूं सर, मेरे पास पानी नहीं है, मैं एक ग्लास के लिए 1 करोड़ रुपया देने के लिए भी तैयार हूं. बर बर देखो, बर. यस. अगर प्यास प्यास से मर रहे हो आप तो आपके लिए पानी की कीमत कितनी होगी. आप बोलोगे मेरे पास जो है वो सब ले लो लेकिन पानी दे दो. तो ये कॉस्ट बेनिफिट का क्या मतलब है तो हमने जब ये यहाँ पर काम कर दिया और वो पहले जैसे अंकुश भाई ने बोला कि हमको तो वो पागलों में गिनती करते थे, लेकिन जब वो वहां पर काम हो गया तो अपस्ट्रीम से बहुत सारे लोग आने लग गए कि हमारे यहाँ पर भी कर दो, हमारे यहाँ पर भी कर दो. तो ये बोल और फिर हम सिर्फ आपको फाउंडेशन भी नहीं, हम आपको पत्थर भी लाके देंगे, हम पानी भी जवाबदारी लेने की भी वहां पर पूरी पूरी और हम लोगों ने ये तय किया था कि जहां पर लोग सहभाग नहीं मिलेगा, लोग जिम्मेदारी नहीं लेंगे, वहां हम बिल्कुल भी काम नहीं करेंगे, बिल्कुल काम नहीं करेंगे. तो लोगों को इन्वॉल्व हर एक बंधारे के साथ एक अभी वो सागर अभी इन्होंने भी कहा सागर पाटलाच्या इथला युवराज ओलेकर इथला म्हणजे असे वो व्यक्ति के नाम से वो बंधारे को अभी पहचानने लगे हम लोग. ठीक है विशाल भाई, अजून कुणाला प्रश्न नसेल तर. प्रदीप भाई बहुत ध्यान से सुन रहे हैं. धन्यवाद प्रदीप जी, प्रदीप पाटनकर जी. धन्यवाद धन्यवाद बहुत बहुत. आप इतना अपना कीमती समय निकाल के हमारे हर मीटिंग में जुड़ते हैं. धन्यवाद. हाँ, आपका कुछ सुझाव हो, आपके कुछ अग्रणीचे काम ऐकलं कसं वाटतं? अग्रणीचे काम ऐकलं हो. आमची इच्छा आहे म्हणजे एकदा खरं काम तुम्हाला ऐकलं बरं वाटतं. आमची इच्छा आहे एकदा तुम्हाला घेऊन जाऊ तिथं, प्रत्यक्ष दाखवू तुम्हाला काम ते. नक्की येऊ. हो. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.
प्रमोद सरदार जी. हा सर, खूप छान. आदरणीय चूक सरांनी आणि अंकुश सरांनी पण अग्रणी नदी कशी पुनर्जीवित झाली याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. तर आता खरंच मनामध्ये असं वाटते की नाही, अग्रणी नदीला आपण भेट दिली पाहिजे, अग्रणी नदीचं स्वरूप पाहिलं पाहिजे. तर निश्चितच केव्हा तरी योग येईलच आणि आपण प्रत्यक्ष पाहू पण सुद्धा, डोळ्यानं पण पाहू. आणि आपल्या नदीवर पण अशा काही ट्रीटमेंट आपल्याला करता येतील का, त्यांच्याकडून आपल्याला काही मॉडेल स्वरूपामध्ये त्यांच्याकडून आपल्याला काही घेता येईल का, हा पण विचार नक्की आपण करू. एवढं बोलतो सर. आणि अतिशय छान मांडणी त्यांनी केली. आणि एक असं विश्वास वाटत नाही की बुवा खरंच नदी सुद्धा या सध्या तरी बा पुनर्जीवित होऊ शकते. ऐकल्यानंतर असं फार बरं वाटलं. नक्कीच आपण सुद्धा आपल्या नदीवर पण अशा ट्रीटमेंटचे प्रयत्न करू. एवढं बोलतो आणि थांबतो सर. धन्यवाद. हो, प्रमोद भाई, मैं आपको एक बात बताना चाहता हूँ की पहिला बंधारा जेव्हा महाकाली नदीवर झाला, तो जवळपास 50 मीटर, 49 का 50 मीटरचा होता. आणि तिथलं जो शेतकरी आहे, सागर पाटील नाव आहे त्याच्या, त्यांनी 22 लाख रुपये खर्च करून वर जे तलाव झाला, अंकुशला तुम्ही ऐकलं असेल की अंकुशनी सांगितलं की 1980च्या दशकामध्ये वर एक तलाव झाला आणि त्याच्यानंतर ही नदी पूर्ण कोरडी पडली, कारण तो कधी पाण्याने पूर्ण भरला नाही. आणि फक्त दोनदा भरलेला आहे आपल्या आयुष्यामध्ये. तर आजपर्यंत दोनदा. तर 22 लाख रुपये खर्च करून त्या तलावापासून आपल्या शेतापर्यंत त्यांनी ही पाईपलाईन टाकली होती. आणि आम्ही तिथं जे बंधारा बांधला त्याला त्याच्यापेक्षा कमी खर्च आलाय आम्हाला, बरं का. आणि कमी खर्चामध्ये तिथं 1 किलोमीटर बाय 50 मीटर बाय 2 मीटरच्या पाणी थांबलेला असतो. आणि 2018 पासून कधी आटला नाही पाणी, बरं का. दुसरी गोष्ट, जेव्हा हा पहिल्यांदा भरला पाणी, तर जलसाक्षरता विभाग यांनी पूर्ण बस करून सगळे जलनायक, जलयोद्धा, एकनाथ डवले जे आपले चीफ सेक्रेटरी आहेत वॉटर कन्झर्वेशनचे, त्यांना सगळ्यांना तिथं बोलवला होता हा दृश्य दाखवायला, बरं का. म्हणजे एका दुष्काळी भागामध्ये एका सुरुवातीच्या पहिल्या कामामुळे केवढं बदल घडवून आणू शकतो आपण. आणि तो दिवस, अंकुश, मला आठवतंय की 18 नोव्हेंबर होता, नाही का? 18 नोव्हेंबर, 17 का 18, अंकुश? 18 18 मध्ये सर. हा, 18, 19 नोव्हेंबर 18. 19 नोव्हेंबर 18 मध्ये. हे बघा, नोव्हेंबर मध्ये दो पाऊस आला, मीटिंग चालू होती, सगळ्यांनी आपल्या कुर्सीला डोक्यावर घेतला आणि पावसामध्ये तरी थांबले होते. एकनाथ डवले बोलत होते, राजेंद्र सिंग बोलत होते, आणि सगळे जे जलनायक, आपले मोहन, हिराबाई हिरालाल, प्रमोद देशमुख, किशोर दारिया, सगळे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. धन्यवाद. देखो, एक एक बात से विशाल भाई, एक एक मेमोरी ऐसी जुड़ी है कि बहुत सारी बातें निकल आती हैं। बहुत समय हो गया, मुझे लगता है कि आप समाप्ति की तरफ ले जाएगी। बहुत बहुत शुक्रिया सर. जैसे अग्रणी रिवर का मॉडल है, तैसे पूरे महाराष्ट्र में हर स्ट्रीम में जितनी नदी है, तो छोटे छोटे स्ट्रीम तो इस तरीके से मॉडल बनाए जा सकते हैं. ऐसे हमें ट्रस्ट लगता है. और कितने अच्छी तरीके से, मतलब आपने कितने आसान तरीके से, और जैसे वाटर फॉर विशाल ऑल भाई, आपकी आवाज अभी आ रही है. हेलो. हाँ हाँ, बोला ना। हाँ, वाटर फॉर ऑल. और आपने जैसे कहा कि महाराष्ट्र जैसे इम्पोर्टेंट है, वैसे कर्नाटक के जो भी विलेजर्स है, वहाँ के जो विलेजेस है, उनको भी पानी की जरूरत है. जैसे आपने कहा कि 30 to 70% का पैटर्न, कि हमें सारा पानी हमारे लिए नहीं तो दूसरे के लिए भी चाहिए. तो ये बात अच्छी है कि
हम जब भी सबके लिए मतलब काम कर रहे हैं, तो जरूर वो नदी जो भी पुनर्जीवित हो सकती है। और हम तो अभी बहुत जल्दी आने की कोशिश करेंगे। अग्रणी रिवर देखने के लिए बहुत सालों से चल रहा है देखने का मन, लेकिन अभी तक वो अपॉर्चुनिटी नहीं मिली। जब भी मिलेगी तो जरूर आएंगे। और हमारा जो अभी चला नदीला जानुया प्रोजेक्ट है, उसमें भी अगर हर रिवर बेसिन में कम से कम एक वाटर शेड भी हमने इस तरीके से आपसे सीख कर किया, मतलब सारे नदी प्रहरी ने, सिर्फ मैं नहीं, तो ये जरूर अच्छा काम होगा इस प्रोजेक्ट के माध्यम से, ऐसे मुझे लगता है। मैं फिर से एक बार हमारे तापी रिवर बेसिन टीम की तरफ से आपका शुक्रिया अदा करना धन्यवाद चाहता हूँ। विशाल भाई, धन्यवाद। धन्यवाद विशाल भाई, आपने बहुत बहुत हमें उत्साह और बढ़ाने वाले शब्द बोले। और मैं आपका हृदय से अ, आपको साधुवाद देता हूँ और धन्यवाद बोलकर आपसे विदा लेते हैं। हम एक धन्यवाद छोटी विशाल सी भाई। प्रार्थना लेके स्टॉप करते हैं। जी जी। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। बहुत बहुत शुक्रिया शांति सभी शांति। का, धन्यवाद। हाँ विशाल भाई, शांति के नाम से एक बात और मैं जोड़ दूंगा यहाँ आप पर। बोलिए सर। आप देखते हैं कि वाटर डिस्प्यूट्स इंटरस्टेट कितने हैं, कर्नाटक तमिलनाडु में, महाराष्ट्र कर्नाटक में। ये विवाद प्री इंडिपेंडेंस से हैं। प्रदीप पाटनकर जी आपको बताएंगे कि कावेरी का इश्यू तो प्री पार्टीशन डेज से चल रहा है, और फिर भी सुप्रीम कोर्ट में ये नहीं सॉल्व होता। आप जानते होंगे कि 2012-13 के दौरान वो इतना बड़ा हो गया था कि तमिलनाडु ने कर्नाटक की गाड़ियों को आग लगा दिया था। पूरा बस स्टैंड जला दिया था यहाँ पर बेंगलोर में। और वैसा ही तमिलनाडु में हुआ था। और उन्होंने लगभग 3,000 करोड़ का एक दूसरे का नुकसान कर दिया था। तो ये जो पानी के बंटवारे का इशू है, ये कहीं ना कहीं अग्रणी के मॉडल से तो बहुत छोटा, कोई भी कहेगा ये तो बहुत छोटा मॉडल है, लेकिन इतने छोटे मॉडल में कहीं तो उसके बीज छिपे हैं कि पानी के विवादों को अगर सुलझाना होगा आपको, तो आपसी संबंध किस तरह से पहले बनाए जाएं। आपसी संबंध होंगे तब वो पानी के बंटवारे की भी बहुत अच्छी तरह से शुरुआत हो सकती है। तो ये एक बहुत मतलब महाराष्ट्र और कर्नाटक को अग्रणी का पानी के की डिस्प्यूट नहीं तैयार हुई, मैं ये भी आप लोगों के सामने रखना चाहता हूँ। धन्यवाद। आपने बहुत ध्यान से और बहुत ध्यान से हमारी बातों को सुना। इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद। बहुत बहुत शुक्रिया। इसके वजह से पीस जरूर होगा।